ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रोग्राममध्ये. तर विद्या धर्माधिकारी माताजी, तुमचा म्यूट करा, तुमचा हे आवाज येतोय साईडला. माईक बंद ठेवा, ज्यावेळेस बोलायला असेल तर माईक ओपन करू शकता. श्लोक पाठांतर करूया. अन्नाभिलाषिता शून्यं ज्ञानकर्माधनावृतम् अनुकूलेन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमा। श्रुते स्मृते पुराणादे पञ्चरात्रे विधिविना एकान्तिके हरिर्भक्तिरुत्पातेव कल्पते। या यस्य हरे दासे कर्मणा मनसा गिरा निखिलासवस्थासु जीवन्मुक्त स उच्यते। अनासक्त से विषयान्यतारमुपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते। प्रापंचिकतया बुद्ध्या हरि संबंधी वस्तुना मोक्षमे परित्यागो वैराग्य फलभुकत्तते। अतः श्रीकृष्ण नामादेन भवेत् ग्राहेन्द्रिये सेवन्मुखे जीवादो स्वयमेव स्तुतः। सर्वोपाधि विनिर्मुक्त तत्परतेन निर्मलम् ऋषिकेन ऋषिकेश सेवनं भक्तिरुच्यते। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर भक्तिरसाम सिंधू श्री रूप गोस्वामी द्वारे लिखित या ग्रंथावर आपण चर्चा करत आहोत. तर आपण साधना भक्तीचे चमचे सांगाबद्दल आपण चर्चा चालू आहे. तर गेल्यास आपण 42 चर्चा करत की जीवनामध्ये काही 1 ते 10 होते, काहीतरी पालन नाही करायचं होतं, आणि 11 ते 50 जे आहेत आपल्या जीवनामध्ये पालन करायचे. जसं वर्जनीय अपराध आहे, दान अपराध आहेत, सेवा अपराध, नाम अपराध, ते करायला नाही पाहिजे होतं. पण आता हे जे आहे, बाकीचे जे 21 ते 50 जे आहेत आपल्या जीवनामध्ये पालन करायचं. तर गेल्याच आपण चर्चा करत होतो कशा प्रकारे एवढ्या विषयाची निंदा नाही केली पाहिजे, 20वं ह्याच्यामध्ये होतं. नंतर 21वापासून होतं तिलक आणि तुळशीमाळा घातली पाहिजे गळ्यामध्ये, पुष्पमाळा स्वीकारलं पाहिजे, विग्रहाचं नृत्य केलं पाहिजे, विग्रहांना प्रणाम केलं पाहिजे. नंतर विग्रहाचे उठून स्वागत केले पाहिजे, विग्रहाचे अनुगमन करायचं आहे, विष्णूच्या मंदिरात दर्शनाला जायचं किंवा तीर्थगमन करायचं आहे. नंतर विष्णू मंदिराची प्रदक्षिणा करायची आहे, अर्चना करायची, पूजा अर्चा करायची, भगवंताची सेवा करायची आहे, गायन करायचं आहे, संकीर्तन करायचं आहे, नंतर नाम जप करायचा आहे, आणि नम्र निवेदन करायचं भगवंतांना. तो पाठ करायचा, प्रार्थना गायच्या आहेत, श्लोक पाठ आणि किंवा प्रार्थना भगवंताच्या गायच्या आहेत, प्रसाद ग्रहण करायचा आहे, चरणामत प्रसन्न आहे, धूप अगरबत्ती आणि पुष्पाला सुगंध घ्यायचा आहे, आणि श्रीमूर्तींना स्पर्श करायचा आहे, आणि श्री विग्रहाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि 42 आहे भगवंताची आरती होत असताना आरतीचं दर्शन घ्यायचं. इथपर्यंत चर्चा केली होती. तर आज आहे 43 ते 53 पर्यंत आपण चर्चा करणार आहोत. अध्याय क्रमांक 10 आणि 11, म्हणजे फक्त 10 याच्याबद्दलच वर्णन होणार आहे, पण त्यात सविस्तर वर्णन आहे पुस्तकामधून. तर आता श्रवण आणि स्मरणाचे विधी आहे. अध्याय क्रमांक 10 पान नंबर 15 आहे, 95 आहे. श्रवण म्हणजे आपल्याला ऐकलं पाहिजे. कृष्ण भावनेचा व भक्तिमय सेवेचा प्रारंभ श्रवण क्रियेने होत असतो. सर्व लोकांना भक्ताच्या संगतीत येऊन श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. ही श्रवणाची प्रक्रिया कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण समजली जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या कानाचा सुदय करून दिव्य शब्द ध्वनीचे स्वागत करते, त्यावेळी त्वरित तिचे हृदय शुद्ध व स्वच्छ होते. भगवान श्री चैतन्य महाप्रभू या श्रवण विधीच अत्यंत महत्व दिले आहे. या श्रवणाची प्रक्रिया बद्ध जीवाचे हृदय स्वच्छ करते, जेणेकरून तो भक्तिमय सेवेत प्रवेश करण्यासाठी आणि कृष्ण भावनामृत समजून घेण्यासाठी त्वरित पात्र होतो. तर या ठिकाणी श्रवणाची फार महिमा सांगितलेली आहे की श्रवण काय केलं पाहिजे,
आपल्याला ऐकलं पाहिजे. नवविधा भक्तीमध्ये सर्वात महत्वपूर्ण आहे. तसं लहान मुलगा पण आहे, ऐकून शिकतो. दरवाजा पण परत बंद द्यायचा एवढा आहे. लहान मुलगा पण जो आहे ऐकून ऐकून शिकतो. त्यासाठी वेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्यायची गरज नाही. तर म्हणून ज्या प्रकारे आपण श्रवण करू, जसं प्रभुपादाने त्यांचे गुरु जे होते भक्तिनाथ ठाकूर महाराज त्यांच्याकडून श्रवण केलं. तर भक्तिनाथ ठाकूर महाराज त्यांना म्हणले वृंदावनमध्ये, तुम्ही चांगलं श्रवण करता, तुम्ही चांगलं कीर्तन करू शकता. पण जो ऐकू शकतो तो बोलू शकतो. आपण म्हणतो की हा व्यक्ती मुका आहे, बोलत नाही. कारण त्या ऐकायची इंद्रियच नाही त्याकडे, तिने ऐकलंच नाही, काय बोलणार काय, नुसतं तोंड काय करणार. म्हणून ऐकलं तर आपण बोलू शकतो. तर म्हणून श्रवण जे आहे फार महत्वपूर्ण आहे. आणि कृष्ण भक्तीमध्ये कृष्ण भावनेचे शुभारंभ श्रवणाने होते. श्रवण, ऐकणे आणि कीर्तन, श्रवण आणि कीर्तन. नवविधा भक्तीमध्ये श्रवण आणि कीर्तन फार महत्वपूर्ण आहे. आणि विशेष करून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघाची स्थापना कशासाठी केलेली आहे? श्रवण करण्यासाठी. जास्तीत जास्त भक्तांनी येऊन त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? श्रवण काय केलं पाहिजे? भगवंताबद्दल श्रवण केलं पाहिजे, कथा ऐकल्या पाहिजे भगवंताच्या. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर संपूर्ण कृष्ण भावनेचा उद्देश आहे भगवंताबद्दल श्रवण करणे. तर ह्यासाठी कृष्ण भावना संघाची स्थापना केलेली आहे. म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी हे श्रवण फार महत्वपूर्ण आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणलेलं आहे याला, की विशेष महत्व दिलेलं आहे श्रवणाला. चेतो दर्पण मार्जनम भवमादावाग निर्वासनम से केरव चंद्रिका वितरण विद्यावधू जीवनम आनंदावधी वर्धनम प्रतिपदम पूर्णामृता स्वादनम सर्वात्मा संपरम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. तर केवळ भगवंताचं नाम जप श्रवण केल्याने 8 प्रकारे सिद्धी प्राप्त होतात. तर पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे भगवंताच्या नावाचा जप बोलायचं आहे आणि कानाने ऐकायचं आहे. तर म्हणून चैतन्य महाप्रभूने पण यांना श्रवणाला फार महत्व दिले. ज्यावेळी चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये होते, 18 वर्ष होते चैतन्य महाप्रभू, शेवटची लीला संस्कार जादूवर. तर तोटा गोपीनाथ त्या ठिकाणी जायचे चैतन्य महाप्रभू. आणि स्वतः गदाधर पंडित, राधाराणी आहेत, चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत, राधाकृष्ण एकत्र. तर गदाधर पंडित कडून प्रल्हाद महाराज आणि ध्रुव महाराज 100 वेळा ऐकायची, कथा ऐकायची. 100 वेळा एकच लीला, 100 वेळा. आपणाला जर एकदा कुठली कथा ऐकली तर आपण मला सर्व माहित आहे, परत आपण ऐकत नाही. पण चैतन्य महाप्रभू परत परत 100 वेळा ऐकायचे. आणि गदाधर पंडित वाचन करायचे कथा भागवतच्या, चैतन्य महाप्रभू ऐकायचे. तर गदाधर पंडित वाचत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे. पाम वृक्षावर लिहिलेले जे अक्षर होते ते वाचता यायचे नाही त्यांना. आणि चैतन्य महाप्रभू ऐकून ऐकून त्यांना अश्रू ढाळायचे. चैतन्य महाप्रभू त्याला ऋतू महाराज, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराजांच्या कथा ऐकायचे चैतन्य महाप्रभू. तर म्हणून चैतन्य महाप्रभूने फार श्रवण करण्याला फार महत्व दिलेलं आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्णा भावतील संघातील भक्तांनी काय केलं पाहिजे? श्रवण म्हणजे कथा ऐकल्या पाहिजे भगवंताच्या. फक्त भगवंताचं नाम रूप गुणल्याबद्दल श्रवण केलं पाहिजे. म्हणून नष्ट प्रायश बद्रेशू नित्यम भागवत सेव. केवळ श्रवण केल्यामुळे, भागवत सेवन केल्यामुळे आपल्याला हृदयातील जे अनर्थ आहेत ते सर्व अनर्थ नष्ट होतात. तर आता या ठिकाणी 3 प्रकारचे श्रवण आहेत. फक्त ऐकायचं आहे तर 3 प्रकारचे श्रवण आहेत. पहिला आहे नाम श्रवण, भगवंताच्या नामाचं श्रवण करायचं. जसं आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. तर भगवंताच्या नामाचं श्रवण केलं पाहिजे. आपण ज्यावेळेस नाम जप करतो ना, तर भगवंताचं नाम आपल्या कर्णरंध्रामध्ये जातं. अशा प्रकारे कारणाद्वारे आपण श्रवण करतोय. तर मायापूरमध्ये कथा आहे कशा प्रकारे हे भागवत जे आहे, सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना शुक्तालेचं सांगितलं गंगेच्या किनाऱ्यावर. नंतर दुसरं भागवत आहे सूत गोस्वामींनी नैमिषारण्य ऋषीला सांगितलं, शौनकादी ऋषींना नैमिषारण्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये. आणि तिसऱ्यांदा सूत गोस्वामी जे होते हे भागवत जे गौर कथा करत होते, कुठं करत होते? हे नवदीप मध्ये. सूत गोस्वामी नवदीप मध्ये गौर कथा करत होते. तर त्या ठिकाणी गौर कथा करत असताना शिवजी कुठं असतात? शिवलोकामध्ये असतात ना. तर त्या ठिकाणाहून शिवजी त्या ठिकाणी नंदीवर बसून त्या ठिकाणी आले होते, नंदीवर बसून. कारण ते पण शिवजी पण श्रवण करण्यासाठी एवढे उत्सुक आहेत सर्व. तर म्हणून गर्भामध्ये पण सर्वप्रथम श्रवण इंद्रिय प्राप्त होतात. कान गर्भामध्ये पण ज्यावेळेस बालक जन्माला येतो, सुरुवात होतो गर्भामध्ये, तर सुरुवातीला कान येतात. कोणाचं मत नाही अरे बालक आहे किंवा मासाचा गोळा आहे, नाही. तर पहिल्या दिवसापासून त्याच्यामध्ये चेतना असते आणि हळूहळू त्याला कान येतात आणि कानाद्वारे तो श्रवण करतो.
तर म्हणून प्रल्हाद महाराज आहेत, त्यांनी आईच्या गर्भामध्ये श्रवण केलं. हा, अभिमन्यूने पण केलं. ते ह्याच्या त्याची जी आई होती अभिमन्यूची सुभद्रा उत्तर सुभद्रा उत्तर सुभद्रा. हा. सुभद्रा अभिमन्यूची आई सुभद्रा आहे अशा प्रकारे. नंतर अभिमन्यूची पत्नी उत्तर आहे. हा, आणि नंतर येस येस. त्यापासून त्यांच्यानंतर मग त्यांचा परीक्षित महाराजांचा जन्म झाला अशा प्रकारे. तर हे आईच्या गर्भामध्ये पण आपण श्रवण करतो. तर एकदा चोर होता, असंच भागवत चालली होती, त्या ठिकाणी आला चोरी करण्याच्या उद्देशाने. त्याने पण श्रवण केलं, म्हणजे श्रवणाची महिमा सांगितलेली आहे. भगवंताचं नाम रूप गुण लीला श्रवण ज्यावेळेस करतो तर किती पुण्यवान पुण्याचं कार्य आहे. तर चोराने पण कथा ऐकली आहे, की तो कथाकार सांगत होता की भगवान वृंदावनमध्ये आहेत, यमुनाच्या काठावर आहेत, गायी चारतायत, बासरी वाजवत आहेत, त्यांना पितांबर नेसलेले आहेत आणि डोक्यावर मुकुट आहेत, पायामध्ये पैंजण आहेत, गळ्यात अनेक सुंदर अलंकाराचं वर्णन करत होता. चोर आकर्षित झाला आणि कथा संपल्यानंतर त्या कथाकाराकडे जाऊन विचारलं त्याने की तू सांगतो ते खरं आहे का, कुठं राहतात ते भगवान. तर चोरा त्या कथाकाराला एवढा विश्वास नव्हता, पण चोराचा उद्देश क्लिअर होता की मी ऐकणार आणि जाऊन चोरी करणार. त्यावेळी सांगितलं त्या कथाकाराने या ठिकाणी राहतात, आणि चोर त्या ठिकाणी गेला आणि त्याला कृष्ण बलरामाचं दर्शन झालं. श्रवण केल्याने त्याला भगवंताचं दर्शन झालं, कारण श्रद्धेने श्रवण केलं त्याने. अशा प्रकारे अनेक प्रकारचे श्रवण आहेत. तर अशा प्रकारे हे जो आहे, झोपलेल्या माणसाला पण जागे करायचं असेल, कान महत्वपूर्ण इंद्रिय जागा करण्यासाठी, म्हणून आपण अलाराम लावतो ना, हे की नाही. ज्यावेळेस कुंभकर्ण झोपला होता, किती 6 महिने झोपायचा तो, आणि 6 महिन्यामध्ये 1 का 2 दिवस तो जागा व्हायचा. तर त्याला उठवण्यासाठी रावणाने किती त्यावर ढगारे ढनकारे वाजवले अशा प्रकारे, कुंभकर्णाच्या अशा प्रकारे. त्यावेळेस तो उठला. तर म्हणून झोपल्या माणसाला पण जागा करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या कानाजवळ जाऊन आवाज करावा लागेल, श्रवण करणे पाहिजे. म्हणून नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कविनय श्रवणाचे शुद्ध चित्त करे उदय. तर जे आपलं जे भगवंताबद्दलचे प्रेम आहे, आपण साक्षात भगवंताचे भक्तच आहोत, पण काय झालंय, आपण कृष्ण आपले भगवंत आहेत, आपण भगवंताचे सेवक आहोत, पण आपण भगवंताला विसरलेलो आहोत. तर ते आपल्याला काय करायचं आहे, जागृत करायचं आहे, त्याची पुनरुत्पत्ती करायची, आठवण करून द्यायची आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, केवळ श्रवण करावं लागेल. श्रवणातही शुद्ध चित्त करावे. केवळ श्रवण केल्याने भगवंताबद्दल नाम रूप गुण लीलाबद्दल तर आपण हे जागृत करू शकतो आपली जी विसरलेली भक्ती आहे. तर म्हणून कशा प्रकारे मंत्र उच्चारणाने सर्पदंश झाला असेल पुन्हा व्यक्तीला, सर्पदंश झाला असेल मंत्र उच्चारण्याने त्याला जीवित करता येतं. इथे 2-3 दिवस माणूस आहे तो जीवित राहू शकतो अशा प्रकारे, साप चावल्यानंतर पण. तर त्याच प्रकारे मंत्र उच्चारणाने सर्वदर्शाने मरण पावलेला व्यक्ती पण जीवित होऊ शकतो. त्याच प्रकारे मनुष्य पण मृत अवस्थेत आहे, त्याला आपले मूळ स्वरूप माहीत नाही. म्हणजे आपण मूळ मृत स्वरूप नाही, त्याला मूळ स्वरूप आपलं माहित नाही, म्हणजे मृतच आहोत. तर मग त्याला मूळ स्वरूप स्थिती त्याला आणायचं असेल तर काय केलं पाहिजे त्याला, जसं साप चावलेल्या व्यक्तीला मंत्राद्वारे त्याला हे केलं जातं, तर त्या प्रकारे व्यक्तीला मंत्राच्या याच्याद्वारे त्याला जीवित केलं जातं. त्याचं जे विसरलेल्या भगवंताबद्दलचे प्रेम आहे त्याला जागृत केलं जातं. म्हणून चैतन्य चरितामृतात एक कथा आहे. चैतन्य महाप्रभूचे एक शिष्य होते सारंग ठाकूर म्हणून, नवदीप मध्ये राहत होते, मामगची या ठिकाणी. तर चैतन्य महाप्रभू त्यांना सांगितलंय की तुम्ही काय करा, शिष्य बनवा. चैतन्य महाप्रभू म्हणलेलं की जागदक तारक कृष्ण उपदेश आमारा के गुरु. तुम्ही ज्यांना कोणाला भेटाल तर त्यांना काय करा, तुम्ही दीक्षा द्या, शिष्य बनवा त्याला. तुम्ही सारंग ठाकूर सकाळी सकाळी गंगेमध्ये गेले स्नान करण्यासाठी, तर त्यांनी पाहिलं की जे कोणी पहिला असेल त्याला दीक्षा बनवणार ठरवलं त्यांनी. तर ते गंगेमध्ये स्नान करताना त्यांना एक काहीतरी शरीराला स्पर्श झाला त्यांना, कारण तो मृत शरीर होतं. आणि त्या मृत शरीर त्याला साप चावला होता त्या व्यक्तीला. म्हणून बंगालमध्ये अशी प्रथा होती, ज्याला साप चावला असेल तर त्याला गंगेमध्ये हे करतात. जेव्हा साप वगैरे यावेळी चावतात ना त्यांना, मग तो परत जीवित होऊ शकतो, अशी प्रथा आहे. तर ते त्या मृतदेहाला गंगेमध्ये टाकलं होतं आणि ते सारंग ठाकूर यांना स्पर्श झाला. सारंग ठाकूरने स्पर्श होता त्याला स्पर्श केला आणि त्याला दीक्षा दिली. त्याला दीक्षा दिली कारण जो साप चावल्यामुळे परत दुसरे साप चावले त्याला आणि तो विष त्याचं उतरून गेलं आणि त्यांना दीक्षा झाली. आणि ते काय झाले,
जिवंत झाले ते सारंग ठाकूर, आणि त्यांनी मुरारी सारंग अशा प्रकारे दीक्षा दिली मृत व्यक्तीला पण. साप चावलेला होता आणि दुसऱ्या सापाने त्यांना हे केलं, आणि या मंत्राद्वारे त्यांनी त्यांना जीवित केलं आणि त्यांना सारंग ठाकूरांनी दीक्षा दिली. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू. तर अशा प्रकारे नाम श्रवणाची महिमा आहे की अं, पहिला आहे नाम श्रवण, भगवंताच्या नामाचं श्रवण केलं पाहिजे. आता दुसरं आहे, मी सांगायचं की श्रवणाचे दोन प्रकार आहेत, तीन प्रकार आहेत. श्रवण तीन प्रकार आहेत. नाम श्रवण, तर नाम श्रवणामध्ये आपण चर्चा केली, याच्यात जास्त पीपीटी नाहीये, थोडी पीपीटी आहेत. तर दुसरं आहे चरित्र श्रवण, भगवंताच्या चरित्राबद्दल श्रवण केलं पाहिजे. भगवंताचे चरित्र आहेत त्याच्याबद्दल चरित्राबद्दल श्रवण केलं पाहिजे. तर जो महान आचार्याच्या मुखातून धामात भगवंताच्या दिव्यलीलाचे श्रवण करतो, त्याच्या मुखातून वाहणाऱ्या अमृतधारेचे आपल्या कर्णाद्वारे पान करतो, तो भौतिक आकाशात तृष्णा भय शोक भ्रमापासून मुक्त होतो. तर अशा प्रकारे भगवंताच्या जो हे श्रीमद भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे की परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना भगवतीला श्रवणाचे महत्व परीक्षित महाराजांना पुढे करायला सांगितलेलं आहे. 4था स्कंद 29वा अध्याय 40वा श्लोक. हे राजन, जे ते महान आचार्य भगवंताच्या देवलीलाचे कथन करीत असतात, ते स्थान निवासाकरता योग्य आहे. मनुष्याने त्या ठिकाणी राहून महापुरुषाच्या मुखचंद्रातून वाहणाऱ्या आदरांचे आपल्या कर्णावर पान केले पाहिजे. जो कोणी उत्सुकतेने अशा दिव्य ध्वनीचे श्रवण करतो, तो भौतिक क्षुधा तृष्णा भय शोक तसेच भौतिक अस्तित्वातील भ्रमापासून निश्चितच मुक्त होऊ शकतो. नष्टप्रायशे वज्रेषु नित्यम भागवत. तर भगवंताच्या कथा श्रवण केल्यामुळे आपल्या भौतिक आकांक्षा आहे, मानवाची प्राप्तीची इच्छा आहे, नंतर तृष्णा आहे, तहान आहे, भौतिकेची तहान लागलेली भय आहे, शोक मोह भय याच्यापासून पण मुक्त होऊ शकतो. तर म्हणून पुढे वर्णन आहे की चैतन्य महाप्रभूने या श्रवण पद्धतीची शिफारस केली आहे की वर्तमान कलियुगात आत्मसंस्कार श्रवण हा एक महत्वपूर्ण उपाय आहे. पूर्वीच्या युगातील नियमाचे पालन करून त्यानुसार वेदाध्ययन करणे वर्तमान युगात अत्यंत कठीण आहे. ऋग्वेद सामवेद यजुर्वेदाचं अध्ययन करणं फार कठीण आहे. अध्याय क्रमांक 10 मध्ये, हो 10 मध्ये. तथापि जर एखाद्याने महान भक्तवाचार्याने उच्चारलेल्या शब्दध्वनीचे श्रवण केले तर केवळ तो एकमेव विधेस त्याला भौतिक प्रदूषणातून मुक्त करू शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभूने अशी शिफारस केली आहे की मनुष्याने केवळ अधिकृत भगवत भक्ताकडून श्रवण करावे, कारण त्याने पेशीवाईक व धंदेवाईक लोकांकडून श्रवण केले तर त्याचा लाभ होणार नाही. आपण आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून श्रवण केले तर आपल्या कानात चंद्रावरील अमृताच्या नद्याप्रमाणे या श्रवणाच्या नद्या वाहत जातील. तर या ठिकाणी सांगितलं चरित्र श्रवण, भगवंताच्या कथाचं श्रवण केलं पाहिजे. पहिला होतं नाम श्रवण, भगवंताचं नाम श्रवण केलं पाहिजे, जप केलं पाहिजे. दुसरं आहे भगवंताच्या कथा श्रवण केलं पाहिजे, चरित्र, भगवान श्रीकृष्ण काय काय लीला केले ते चरित्राबद्दल श्रवण केलं पाहिजे. आणि त्या कोणाकडून केले पाहिजे? धनदेवाईक पेशवाईकाकडून नाही, भागवत कथाकाराकडून नाही. साधे भक्त भागवत कथा करतात, लोकांना हसवतात, रडवतात, पैसे जमा करतात, नंतर संपूर्ण वाईट कार्य करत राहतात. अशा प्रकारे तर त्यांच्याकडून श्रवण केल्याने आपला काही फायदा होणार नाही. तर म्हणून आधी करत भगवत भक्ताकडून जे परंपरेत येणारे भक्त आहेत, 4 संप्रदाय हे रुद्र कुमार श्री अशा प्रकारचे संप्रदाय आहेत. ब्रह्म रुद्र कुमार आणि श्री 4 संप्रदाय, त्यांच्याकडून जे परंपरेने येणारे आहेत तर त्यांच्याकडून हे भगवंताच्या लीलाबद्दल श्रवण केलं पाहिजे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे एखादा भौतिक व्यक्तीला जर भौतिक वस्तू उत्कंठा सोडून द्यायची असेल तर केवळ कृष्ण भावाने स्थिर झाल्यावर शक्य होते. जोपर्यंत एखाद्याला श्रेष्ठ रस प्राप्त होत नाही तोपर्यंत निकृष्ट रस प्राप्त करण्याचे हे कार्य सोडून शकत नाही. भौतिक जगतात प्रत्येक जण निकृष्ट मायाशक्तीच्या भ्रामकार्यात राहत असतो, परंतु ज्यावेळी त्याला भगवान श्रीकृष्णाने केलेल्या पराशक्तीच्या कार्याचे आस्वादन करण्याची संधी प्राप्त होते, त्यावेळी आपल्या हीन सुखाची साधने सहज होऊ शकतो. कुरुक्षेत्राच्या युद्धावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिले उपदेश म्हणजे भौतिकवादी दृष्टीने केवळ 2 मित्रांमध्ये संभाषण असते, परंतु वास्तविक ती तर भगवंताच्या मुखातून प्रवाहित होणाऱ्या अमृताची नदीच आहे. अर्जुनाने अशा ध्वनीचे आपल्या कानाद्वारे स्वागत केले आणि अशा प्रकारे तो भौतिक समस्यातून सर्व भयापासून मुक्त झाला. तर परीक्षित महाराजांचं एक उदाहरण, परीक्षित महाराजांना 7 दिवसामध्ये मृत्यू येणार होता, कारण त्यांनी शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये साप घातला होता आणि त्यांच्या पुत्राने त्यांना शाप दिला की ज्याने माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये साप घातलेला मेलेला त्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये.
परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामीला प्रश्न विचारला की ज्याचा मृत्यू 6 दिवसामध्ये येणार आहे त्या व्यक्तीचं कर्तव्य काय केलं पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे. तस्मा सर्वेश कालेषु मामनुस्मर, तो नाही, दुसरा श्लोक आहे. तस्मात भारत सर्वाश्मा भगवान ईश्वरोपी सन श्रुतव्य कीर्तितव्य ध्यान चित्त पूजिता. तर भगवंताच्या बद्दल नाम रूप गुणलीलाबद्दल काय केलं पाहिजे त्यांनी. श्रवण केलं पाहिजे ज्यांचा मृत्यू होणार आहे त्यांनी. तर म्हणून अशा प्रकारे परीक्षित महाराजांनी 7 दिवस आणि 7 रात्र सुखदेव गोस्वामीकडे श्रवण केलं. आणि तो तक्षक आला, पण त्याच्या अगोदरच परीक्षित महाराजांनी आपलं शरीर सोडलं होतं, भगवंत धामाला गेले होते. तर तक्षकाने फक्त त्याच्या जे शरीर होतं बाहेरी शरीर त्याला स्पर्श केला. तर अशा प्रकारे भगवंताच्या धामाची प्राप्ती झाली. तर म्हणून दुसरं उदाहरण आहे, एक तर अर्जुनाचं पण उदाहरण आहे. अर्जुन पण भ्रमित अवस्थेमध्ये होता की तो म्हणत होता की मी जर यांचा वध केला तर मला पाप लागेल, वर्णसंकर वाढेल, स्त्रिया विधवा होतील, सुख भोगणार नाही, अनेक प्रकारचे कारण देतो. तर त्यावेळी तिने भगवंताकडून श्रवण केलं, भगवद्गीता संपूर्ण 700 श्लोक श्रवण केले. आणि अर्जुनाने श्रवण केल्यानंतर शेवटी काय म्हणतोय अर्जुन. नष्टो मोह स्मृती लब्धा करिष्ये वचन. माझा सर्व मोह नष्ट झालेला आहे, तुम्ही जे सांगाल मी करण्यासाठी तयार आहे. तर म्हणून कृष्ण कथा श्रवण करण्याचं हे महत्व आहे. संपूर्ण जे समस्या आहेत, भय, शोक, मोह, त्याच्यातून सर्वापासून काय करतो, मुक्त होऊ शकतो. तर म्हणून केवळ अधिकृत भक्ताकडून श्रवण करावे, धनदेवाईक पेशव्याकडून श्रवण करू नये. त्याच प्रकारे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाकडून श्रवण केले आणि परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामीकडून श्रवण केले. तर म्हणून पुढे वर्णन आहे की जर आपण मायावादी लोकांकडून जर श्रवण केलं, मायावादी लोक काय करतील, कृष्णाचं नाव कधी घेणार नाहीत, स्वतःचं गुणगान करतील. मीच भगवंत आहे, माझी पूजा करा, सर्व काही मला प्रदान करा. तर संपूर्ण भौतिक जगत मायावादीने भरलेलं आहे. तर मायावादी भाषा सुनेल होईल सर्वनाश. चैतन्य महाप्रभू म्हणतात मायावादी लोकांकडून जर भाषा आपण ऐकलं, कथा ऐकल्या, तर काही नाश होऊन जाईल आपलं. लोक रडतात, हसतात, काय काय करतात, सर्व काही नाश होऊन जाईल. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगितले की मायावादी लोकांकडून कथा ऐकल्या नाही पाहिजे. तर विशेष करून हे प्रल्हाद महाराजांनी पण आईच्या घरामध्ये भगवंताचं चारित्र्य श्रवण केलं आणि स्वतः चारित्र्यावर म्हणले. प्रल्हाद महाराजांचं चारित्र्य पूर्ण 7वा स्कंद आहे, एक पुस्तक आहे पूर्ण प्रल्हाद महाराजांच्या चरित्राबद्दल वर्णन आहे पूर्ण अशा प्रकारे. नंतर जिजामाताने शिवाजी महाराज छत्रपती शिवराज कसे बनले, हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं, कारण त्यांनी त्यांच्या आईकडून रामायण, महाभारत, भागवताच्या कथा ऐकल्या होत्या. आणि अशा प्रकारे हे त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, कारण त्यांनी भगवंताच्या याच्याबद्दल लीला ऐकल्या होत्या. अशा प्रकारे ते, म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात पुढे आपल्या बालमित्र सांगते की कोमारम आचरत प्राज्ञ धर्मान भागवतानी हा दुर्लभ मानुष जन तदत ध्रुव अर्थ. तर 5 वर्षाचा बालक आहे, आपल्या बालमित्राला उपदेश करतो. इस्कॉनमध्ये कोणी आहे 5 वर्षाचा उपदेश करेल भगवंताची भक्ती करा म्हणून? नाही. हा विशेष बालक होता, कारण त्याने आईच्या गर्भामध्ये भगवंताबद्दल श्रवण केलं होतं, म्हणून तो प्रचार करू शकतो. श्रवण करेल तरच तो प्रचार करू शकतो, श्रवण नाही केलं तर कीर्तन करू शकणार नाही. तर हे आहे श्रवणाची महिमा, भगवंताचं नाम आहे, भगवंताचं चरित्र श्रवण आहे. आणि तिसरं आहे भगवंताच्या गुणाचं श्रवण. भगवंताचे किती गुण आहेत, 64 गुण आहेत भगवंताकडे. त्याचं वर्णन पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. पण भगवंताकडे 64 गुण आहेत. जसं विष्णूकडे 60 आहेत, ब्रह्माजीकडे 55 आहेत, शिवजीकडे पण 60 आहेत अशा प्रकारे. आणि भगवंताकडे 64 गुण आहेत. विष्णूपेक्षा 4 गुण जास्त आहेत. आणि जीवामध्ये पण 50 गुण आहेत. जीवामध्ये ब्रह्माजीकडे 50 गुण आहेत, शिवजीकडे 55 आहे, ह्याच्याकडे 55 आहेत, आणि विष्णूकडे 60 आहेत, भगवान श्रीकृष्णाकडे 64 गुण आहेत. तर हे भगवंताच्या 64 गुणाचं वर्णन आहे, पुढे वर्णन होणार आहे. तर भगवंताच्या गुणाचे श्रवण करणे, गुण श्रवण म्हणजे भगवंताच्या गुणाचं श्रवण करणे आहे. तर म्हणून भगवंताच्या गुणाचं काही वर्णन आहे. कृपाळू आहेत, उदार आहेत, शक्तिमान, कीर्तिमान, ऐश्वर्यमान, अशा भगवंताच्या अनेक गुणाचं वर्णन पुढच्या जे भाग आहेत आपण चर्चा त्यामध्ये आपण करणार आहोत. तर अशा प्रकारे हे जे आहे श्रवण केलं पाहिजे. कुणाबद्दल श्रवण केलं पाहिजे, भगवंताबद्दल श्रवण केलं पाहिजे. श्रवणाचा स्वगता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन, केवळ भगवंताबद्दल श्रवण केलं पाहिजे. आणि कुणाकडून केलं पाहिजे, धनदेवाईक पेशवाईकडून नाही, पानवाल्याकडून, डबेवाल्याकडून, हातगाड्यावाल्याकडून नाही, रिक्षावाल्याकडून नाही, तर अधिकृत परत येणाऱ्या भगवंताच्या भक्ताकडून श्रवण केलं पाहिजे. आणि ते नाम श्रवण आहे, चरित्र श्रवण आहे, आणि गुण श्रवण हे केलं पाहिजे. तर पुढे आहे
44 तत्कर्पापेक्षण, भगवंताच्या कृपेची प्रतीक्षा करणे, भगवंताच्या कृपेवर आधारित राहणे. म्हणून भक्तिविनोद ठाकूर फार सुंदर वर्णन करतात की मांगोबे राखोबे जो इच्छा तुम्हारा नित्य दासो तुवा प्रती तुवा अधिकार. श्रीमद भागवतात 10व्या स्कंदातील 14व्या ते 8व्या श्लोकात सांगितले आहे की हे प्रभू, ही ब्रह्माजी द्वारा प्रार्थना आहे, जो मनुष्य तुमच्या अकारण कृपेचा वर्षाव कधी होईल याची सतत परीक्षा करीता राहतो, अगदी मनापासून तुम्हाला प्रणाम करून स्वतः केलेल्या भूतकाळी पापाचे फळ भोगीत राहतो, तो निश्चितच मुक्त होण्यास योग्य आहे, कारण तो त्याचा न्यायाधिकार आहे. तर हे भगवंताच्या कृपेवर आधारित राहणे ब्रह्माजीची प्रार्थना आहे. ब्रह्माजी प्रार्थना करतात भगवंता सत्तेने कंपा सुस्मिक्ष्मान. हा सुजाता माताजी, काय प्रश्न आहे तुम्हाला, विचारा. आपको प्लेट दे दो दिया अरे प्रभु जी दंडवत प्रणाम. प्रभु जी इथे चला प्रभु हरे कृष्णा तुम कलर मस्त है शाम बस ताको कहे तो बहुत कहून होल फोन करिए बैक हो दियो पहले से पछाड़ फोन कर उठला नहीं और तो मम्मी कहून से आउट केले है ना प्रभु जी अंदर बैठे हां प्रभु जी चला आवाज येतो कोणाचा तरी. हरे कृष्णा. हा बोला माताजी. प्रभु जी क्षुधा आणि तृष्णा म्हणजे काय आहे? काय काय? क्षुधा आणि तृष्णा. सुधा कृष्णा म्हणजे तहान, आणि क्षुधा म्हणजे भूक. भूक आणि तहान, भूक आणि तहान. ओके ओके ओके. हरे तहान आणि भूक, शुद्धा आणि तृष्णा. ठीक आहे, बघताना विनंती आहे, ज्यावेळेस आपलं बोलायचं असेल तर त्यावेळेस आपला माईक उघडा, नाहीतर बंद ठेवा. डिस्टर्ब होतं या ठिकाणी, रेकॉर्डिंग पण चालू आहे. तर भगवंताच्या कृपेची प्रतीक्षा करणे, भगवंताच्या कृपेवर आश्रित राहणे. तर हे ब्रह्माजी भगवंताला प्रार्थना करतात 10व्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायामध्ये की माझ्या जीवनामध्ये जे काय होईल तर मी तुमच्या कृपेची आशा करतो, मी अशा प्रकारे प्रतीक्षा करीत राहतो. काय झाले बॅटरी? तर अशा प्रकारे ब्रह्माजी पण प्रार्थना करतात, सत्याने गोपा सुमिक्ष मानो भुंजा निवाम कर्तव्य विकागम रद्वार पूर्वेत तदो मनस्ते जीवित मुक्ती पदे सदायवा. तर भगवंताची प्रार्थना करतात, केवळ मला तुमच्या कृपेची मला आशा आहे. तर आपण पाहतोय की भगवंताच्या कृपेवर आश्रित राहणे चातक पक्षाचं उदाहरण आहे. चातक पक्षी जसं भक्तीविनोद ठाकूर म्हणतो की मारो बे राखो बे जो इच्छा, तुम्ही मारा किंवा रक्षण करा, काय करा, पण मी तुमची भक्ती करत राहणार. तर हे चातक पक्षी जो आहे स्वाती नक्षत्रामध्ये पावसाळ्यामध्ये पावसाची पाण्याची वाट बघतो, तो जोरजोरानं ओरडतो, तो टाहो फोडतो तो, आणि भगवंताला प्रार्थना करतो की तुम्ही ज्यावेळेस पाणी द्याल तर त्यावेळेस मी प्राशन करणार. तो मरून जाईल, तो तर खाल्लं कधी पाणी पिणार नाही तो. तर त्याच प्रकारे भक्तांनी भगवंताच्या कृपेची प्रतीक्षा केली पाहिजे. आणि तो वर्षभरामध्ये एका महिन्यामध्ये तो नक्षत्रात तेवढंच पाणी पितो तो, आणि वर्षभर उपवास करतो, बाकीच काही पाणी पित नाही. म्हणून भगवंताच्या धामाला जाण्यास कोण पात्र आहे? भगवंताच्या धामाला जाण्यासाठी कोण पात्र आहे? जो भगवंताच्या कृपेवर आधारित आहे, तो भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. म्हणा की नाही माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने जाईन, ज्ञानाद्वारे ऐश्वर्याद्वारे जाईन, तर ते आपण जाऊ शकत नाही. केवळ भगवंताच्या कृपेने आपण भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. म्हणून आपण जी भक्ती पण जी करतोय भगवंताच्या कृपेनेच करतोय आपण. आपल्याकडे कुठल्या प्रकारची शक्ती नाही भक्ती करण्यासाठी. बोलण्याची शक्ती नाही, स्मरण करण्याची शक्ती नाही, जे काय करायची इच्छा आहे सर्व काही भगवंताच्या इच्छेनेच आपण करत होतो. म्हणून आपल्या पूर्वजन्माचे फळ आहे सुख आणि दुःख. या ठिकाणी ब्रह्माजी म्हणतात की त्या तात्पर्यामध्ये आपल्या पूर्वजन्माचे फळ आहे सुख आणि दुःख. जर जीवनामध्ये माझे सुख जरी मिळालं असेल, जीवनामध्ये काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे, आणि जीवनामध्ये दुःख येत आहे तर मी काहीतरी वाईट कार्य केलेलं आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून भगवंताला काही दोष देत नाही तो अशा प्रकारे. म्हणून आपण दुःख आले तर भगवंताला दोष देतो, आणि आनंद आला तर आपल्या माझ्यामुळे आला. तर हे काय आहे? भगवंताची कृपा नाहीये. जरी दुःख जरी आलं तर भगवंताची कृपा आहे, आणि सुख आलं तरी भगवंताची कृपा आहे. तर ही आहे भगवंताच्या कृपेवर कृपा अपेक्षा, म्हणजे भगवंताच्या कृपेची प्रतीक्षा करणे. म्हणून भक्ती करता आनंद झाला तर झाला पाहिजे, पण आनंद होत नसेल तर पण आपण अपराध करीत आहोत. पण कधी कधी आपण म्हणतो की ठीक आहे भगवंताच्या कृपेने आपण भक्ती करतोय, मग कधी आपला आनंद होतो, कधी आनंद होत नाही.
तर आनंद जर झाला पाहिजे, पण आनंद जर होत नसेल भक्ती करताना, म्हणून हे नरोत्तम ठाकूर म्हणतात की मी ज्यावेळेस हरे कृष्ण मध्ये जप करतो ना, तर डोळ्यातून अश्रू आलं पाहिजे हरे कृष्ण बोलल्यानंतर. पण माझं हृदय जे आहे दगडाप्रमाणे आहे. ते माझ्या हृदय दगडाप्रमाणे आहे. दगडाला पाझर पडू शकतोय हरे कृष्ण बोलल्यानं, पण माझं हृदय दगडाप्रमाणे आहे. माझं हृदय कोमल होत नाहीये, कठोर आहे. त्यांचा तो भाव आहे. आणि काय म्हणतात की मी ज्यावेळेस हरे कृष्ण म्हणतो तर माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला पाहिजे, आता ते वाहत नाहीत. म्हणून काय आहे, माझं हृदय पूर्णपणे कठोर आहे. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात ज्यावेळेस मी हरे कृष्ण ज्यावेळेस म्हणतो, तर मला वाटतं की मला हजारो जीवा पाहिजे आणि हजारो कान पाहिजे, एवढी त्यांना त्यांच्या रुची निर्माण होते. पण आपल्याला दोन कानाद्वारे पण आपण ऐकतो, एक जिभेद्वारे, ते पण तेवढं रुची आपल्याला निर्माण होत नाही. तर हे वैष्णव आचार्यांचा एवढा स्वभाव आहे की भगवंताचं नाव त्यांना एवढं मधुर गोड लागतं, आणि अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. तर अशा प्रकारे जर आपल्या जीवनामध्ये हे होत नाही, काय होत नाही, आनंद होत नाही भक्ती करताना, नावामध्ये रुची निर्माण होत नाही, बऱ्याच भक्ताचा प्रश्न होतो, मन आमचं फिरत राहतं. कारण काय, आपण अपराध करत राहतो. पण भक्तिरस शब्दामध्ये अनेक प्रकारचे वर्णन आहेत. तुम्ही हे फुलमाळा अर्पण करा, नाम जप करा, हे करा, ते करा, तुमचा शेवटचा जन्म आहे भगवंताच्या धामाची प्राप्ती होईल. माहित नाही आपल्याला कुठल्या भावाने जर आपण जर भक्ती केली, नाम अपराध न करता जर आपण भक्ती केली, तर हे कर्त्याचं फळ प्राप्त होऊ शकतं आपल्याला. तर कोणी म्हणे ठीक आहे, आता मी फक्त एक पालन करतो आणि भगवंताच्या धामाला जाणार, बाकी नियम पालन करायची मला काही आवश्यकता नाही, पण त्याच्यामध्ये आपण अपराध करत राहतो संपूर्ण. तर म्हणून या ठिकाणी रूपगोस्वामी सांगत आपल्याला की ज्यावेळी आपण अपराध करत राहतो, भक्ताचे अपराध करतो, नाम अपराध करतो, सेवा अपराध करतो, सर्व अपराध करत राहतो, आणि भक्ती पण करत राहतो, पण त्याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही अशा प्रकारे. तर म्हणून आपण अपराध करतोय, तर म्हणून आपल्याला हे प्राप्त होत नाही. तर म्हणून सुख दुःख आले तर भगवंताची कृपा समजून आपण भक्ती करू शकतो. सुख दुःख आले तरी भगवंताची कृपा समजली पाहिजे. सुख आले तरी भगवंताची कृपा, दुःख आले तरी भगवंताची कृपा. तर कधी कधी उदाहरण दिलं जातं की जे वडील आहेत आपल्या लहान मुलाला कडू औषध कधी कधी पाजतात, आणि कधी कधी दूध पाजतात, तर कधी कधी कडू औषध पाजतात वडील. का पाजतात? कडू औषध पाजतात, बिमारी ठीक होण्यासाठी कडू औषध पाजतात, जेणेकरून तो चांगला होईल. तर त्याच प्रकारे भगवान पण आपला कधी कधी सुख आणि दुःख प्रदान करतात. सुख पण देतात, आनंद होईल, कधी कधी दुःख पण प्रदान करतात, जेणेकरून तो माझ्याकडे आश्रित होईल. पण तसे अनेक प्रकारचे आपण उदाहरण पाहतो की भगवंताच्या कृपेवर जे आधारित भक्त आहेत. तर पांडवांचं जीवन पाहू शकतो. पांडव जे कोण होते? भगवान श्रीकृष्णाची जी आत्या होती कुंती महाराणी, त्यांचे पुत्र होते, जवळचे नातेवाईक होते. आणि मग आपण पाहतो की ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत त्या ठिकाणी ऐश्वर्य आहे, सुख आहे, शांती, समाधान सर्व आहे. आणि या घरातलेच व्यक्ती आहेत नातेवाईक, ते स्वतः भगवंत आहेत, अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत, सर्वां जीवांचे दुःख दूर करणारे आहेत. आणि ते आपल्या परिवारातील लोकांचे दुःख दूर करू शकत नाहीत का? करू शकले असते. पण भगवंतांनी पांडवांना एवढं दुःख का जीवनामध्ये होऊ दिलं त्यांना? कारण प्रतीक्षा करावी लागेल. ह्या कथेवर आपण पाहू शकतो की भगवंताच्या कृपेची आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. झट मंगणी पटशादी होणार नाही आपल्याला की मी आता हरे कृष्ण बोलणार. सुदामेने पण पूर्ण जीवनभर भगवंताची भक्ती केली आणि शेवटी त्यांना संपूर्ण ऐश्वर्य प्राप्त झालं. तर कोणी मला नेहमीच भक्ती करणार लगेच मला लगेच ऐश्वर्य प्राप्त व्हायला पाहिजे, सुख संपत्ती घरावे, कष्ट मिटे तनका, जय जगदीश हरे, असं कधी होणार नाही. असं प्रयत्न करावा लागेल. पण भक्तीसाठी मूल्य मोजावं लागेल तुम्हाला. तेवढी सोपी नाही. आपण म्हणतो चांट हरे कृष्णा बी हॅपी, नवीन लोकांना आकर्षित करण्यासाठी ठीक आहे ते, पण त्यासाठी मूल्य मोजावं लागेल. सकाळी उठावं लागेल, नामजप करावं लागेल, विधिविधानाचं पालन करावं लागेल. पण यासाठी रूप गोस्वामी जे आहेत आपलं उद्देशून सांगतायत हे संपूर्ण नियमाचं पालन केलं पाहिजे, हे जीवनामध्ये हे केलं पाहिजे, आणि कशा प्रकारे दृढ निश्चयाने केलं पाहिजे. तर म्हणून पांडवाच्या जीवनामध्ये पाहू शकतो की त्यांना पण जीवनामध्ये प्रतीक्षा करावं लागेल. जेव्हा किती संकट आले त्यांच्या जीवनामध्ये, लहानपणी त्यांना वनवासात पाठवलं गेलं, लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला गेला, नंतर त्याच्या पत्नीचा व्यवस्था करण्याचा अपमान करण्यात गेलं, अशा प्रकारे संपूर्ण राज हिसकावून गेलं त्यांचं संपूर्ण. किती त्रास सहन करावा लागला त्यांना, पण शेवटी त्यांनी त्रास शेवटी सहन केला. नंतर भगवंताने कुरुक्षेत्र युद्ध घडवून आणलं कौरव पांडवामध्ये. संपूर्ण कौरवाचा नाश झाला आणि पांडव फक्त विजयी झाले. आणि भगवंताचं कार्य होतं की परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवन,
संपूर्ण अधर्माचा नाश करायचा होता भगवंताला आणि धर्माची स्थापना करायची होती. तर अशा प्रकारे पांडवांचं भगवंताने रक्षण केलं आणि अशा प्रकारे कृष्णाने वचन पालन केले की माझ्या भक्ताचा कधी नाश होत. भगवान म्हणतात की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही, म्हणून भगवंताने आपल्या भक्ताचं काय केलं, रक्षण केलं. पॅराग्राफ वाचू शकता पूर्वी माताजी. श्रीमद भागवतातील हे वचन भक्ताकरता मार्गशी ठरले आहे, भगवंताच्या कृपेची प्रतीक्षा करून. दुसरा पॅराग्राफ, भगवत कृपेची प्रतीक्षा करणे, दुसरा पॅराग्राफ खाली. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला माताजी, वाचन चालू आहे, मी ऐका थोडं नंतर बोला. हा बोला. ओके. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी वर्णन आहे ज्या प्रकारे गाय भाग म्हणजे भगवानचे काय केले, आपल्या वडिलाचे वारसा हक्काने आपल्या वडिलाची संपत्ती प्राप्त होतो. तर वडिलाची तो सेवा करतो, जरी त्या जीवनामध्ये संकट आले तर त्याला माहिती आहे की वडिलाची संपत्ती मला प्राप्त होणार आहे संपूर्ण. म्हणून पुत्र काय करतो, संपूर्ण वडिलाच्या आज्ञेचं संपूर्ण पालन करतो जीवनभर. काही जरी वडील जे म्हणेल ते. तर त्याच प्रकारे या वर्णन आहे की आपण कृष्ण यावेळेस भक्ती करतो त्यावेळेस, तर म्हणून शेवटची काय कृष्ण भक्ती केल्याचं फळ काय आपल्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती होते. तर भगवंताच्या धामाची प्राप्ती होण्याचे लोकल ट्रेनमध्ये बसणे किंवा बसमध्ये बसून त्या ठिकाणी पोहोचणे त्या प्रकारे नाहीये. तिकीट काढलं त्या प्रकारे, त्यासाठी आपल्याला किंमत मोजावं लागेल. त्यासाठी जीवनभर आपल्याला काय करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, सहन करावं लागेल, भगवंताची भक्ती करावं लागेल आपल्याला. किती जरी जीवनात संकट आले, आनंद आला, तरी पण भगवंताची भक्ती करावं लागेल आणि भगवंताच्या कृपेची आपल्याला वाट पाहावी लागेल. तर ही जी आहे कृपापेक्षण, भगवंताच्या धामाला जाण्यासाठी ही पात्रता आहे. भगवंताच्या कृपेवर निर्भर राहणे. जसं पुत्र वडिलांच्या आदेशाचं पालन करतो, शेवटी वडिलांची संपत्ती त्याला सर्व प्राप्त होते. तर त्याच प्रकारे आपल्याला भगवंताच्या धामामध्ये जायचं असेल तर भगवंताच्या कृपेची आपल्याला याचना करावं लागेल. त्यासाठी जीवनभर आपल्याला भगवंताची जी भक्ती आहे, श्रवण कीर्तन स्मरण वंदन जे आहे ते आपल्याला केलं पाहिजे. तर हेच तत्कृपापेक्षण या शब्दाचा हे अर्थ आहे. पंचेचाळीस वय स्मृती स्मरणम म्हटलं की 9दा भक्तीमध्येच आहे श्रवण कीर्तन स्मरण वंदनम. तर त्यामध्येच आहे की इस प्रकारे स्मरण आहे म्हणजे भगवंताबद्दल स्मरण केलं पाहिजे. हा 45वां अंग आहे. 64 अंगामध्ये भक्तीचं अंग आहे 45वां अंग. ऑनलाईन मध्ये वाचू शकता कोण 45वां अंग आहे स्मरणामध्ये. अमृतवाणी माताजी आहेत, विद्या धर्माधिकारी वाचू द्या, विद्या धर्माधिकारी माते वाचा. येस प्रभूजी. स्मरण येन केन प्रकारेण मनुष्याने जर श्रीकृष्णांशी असणारे आपल्या संबंधाचे
मनात सतत स्मरण ठेवले तर त्याला स्मरणम असे म्हणतात. विष्णू पुराणात अशा स्मरणाविषयी असे म्हटले आहे, केवळ पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्याविषयी स्मरण केल्याने सर्व जीवांचे सर्वतोपरी कल्याण होत असते. म्हणून अज आणि नित्य अशा परमेश्वराचे मला नित्य स्मरण होऊ दे. पद्मपुराणात स्मरणाविषयी असे म्हटले आहे, मी भगवान श्रीकृष्णांना नम्र वंदन करतो, कारण मृत्यूच्या वेळी अथवा इतर कोणत्याही वेळी जर एखाद्याने त्यांचे स्मरण केले तर तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होत असतो. हरे कृष्णा. थँक्यू. तर स्मरण केलं पाहिजे. येणं केनं प्रकारेनं मन कृष्ण निवेशयात, याला स्मरण म्हणतात. स्मरण म्हणजे काय? कसे काही करून भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. म्हणून भगवंताचं पूर्ण होईल असं पण काहीतरी घरामध्ये फोटो लावलं पाहिजे, विग्रह असे लावलं पाहिजे, जेणेकरून भगवंताचं आपल्याला स्मरण होईल. म्हणून कधी कधी व्यक्ती बेडवर झोपला असतो, अंतिम वेळचे आले असते, तर सर्व भगवंताचे फोटो लावले असतात, हरे कृष्ण मंत्र चालू असतो, भक्त समोर असतो, जेणेकरून तो भगवंताचं स्मरण करेल. तर नारद विष्णू सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहेत हे म्हणत होते. नारद विष्णू सर्वात, तो जो सेवा करत माझे स्मरण करत आहे तो सर्वात श्रेष्ठ भक्त आहे. तर नारदाने विष्णूला विचारलं की तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे? तर त्यावेळेस जो माझी सेवा करत करत माझे स्मरण करतो, तस्मा सर्वेश कालेशु महामनुस्मरेत. अर्जुन पण भगवंताचा फार प्रिय होता. काय करत होता? अर्जुन हातामध्ये जप माळून जप करत नव्हता तो आपल्यासाठी, तर युद्ध करत होता आणि भगवंताच्या आदेशाचे पालन करत होता. म्हणून भगवंताने त्याला सांगितलं की तू काय कर, माझं स्मरण करत युद्ध कर. भगवंताचं स्मरण करत युद्ध करणे म्हणजे काय? भगवंताच्या आदेशाचं पालन करणे. आपण जीवनामध्ये काय कार्य करतो, भगवंताच्या आदेशानुसार आपण कार्य करू. म्हणजे जे कार्य करू किंवा त्याचं फळ भगवंताला आपण ज्यावेळेला अर्पण करू, ते आपलं तन आहे, मन आहे, धन आहे, जे काही भगवंताच्या सेवेत लावू, तर भगवंताच्या आदेशाचं आपण पूर्णपणे पालन करतो. म्हणून केवळ भगवान श्रीनाथ स्मरण केल्यामुळे जीवाचे सर्वतोपरी कल्याण होत असते. तर पहिला आहे की जो माझं सेवा करत माझे स्मरण करतो तो सर्वात श्रेष्ठ भक्त आहे, विष्णू नारायणला म्हणतात. आणि भगवान श्रीनाथ स्मरण केल्यामुळे जीवाचे सर्वतोपरी कल्याण होते. म्हणून मृत्यूच्या वेळी जर एखाद्याने कृष्णाचे स्मरण केले तर सर्व पापासून तो मुक्त होऊ शकतो. अंते नारायण स्मृती यमेवापी स्मरणभाव त्यजंत ते कलतरम ततनिमासाय प्रकृती नेत्या स्वा. तर श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. अशा प्रकारे मनुष्य ज्यावेळी भगवंताचं स्मरण करतो तर त्या भावी त्याला प्राप्ती होते. तर कुत्र्याचं श्रवण केलं कुत्रा बनेल, डुकराचं श्रवण केलं डुकार बनेल, भगवंताचं स्मरण केलं तर भगवंताच्या धामाची त्याला प्राप्त होईल. जसं आजामींनी आपल्या पुत्राला पुकारलं की नारायण म्हणून, विष्णू त्या ठिकाणी आले. अशा प्रकारे तर मग आपण ज्या ज्या भावाचं स्मरण करू त्या त्या भावाची आपल्याला प्राप्त होईल. आणि विशेष करून मृत्यूच्या वेळी जर भगवंताचं स्मरण केलं आणि ते नारायण स्मृती, तर त्याला सर्वपासून मुक्त होईल आणि भगवंताच्या धामाची त्याला प्राप्ती होईल. तर हे आहे स्मरण म्हणजे स्मृती. तर म्हणजे आपण ऐकतो त्याचं स्मरण पण आपण केलं पाहिजे. तर स्मरणाचं प्रतिनिधित्व करून करतात प्रल्हाद महाराज करतात. प्रल्हाद महाराजांनी भक्ती केली आहे. तर ते काय करत होते, जीवनामध्ये ज्यावेळेस संकट होते तर भगवंताचं स्मरण करत होते. दुसरं कुठल्या सर्व ओम नमो भगवते वासुदेवाय, की महाअवतार जर मुली पाळले असेल त्यामुळे प्रल्हाद महाराज कुठला काय विचार करत होते, भगवंताचं ते स्मरण करत होते. 46 ध्यानम. ध्यानमच्या 4 विधी आहे. भगवंतावर ध्यान करायचे आपल्याला. भगवंतावर ध्यान करायचे आहे. रूप ध्यान आहे, गुण ध्यान आहे, क्रीडा ध्यान आहे आणि सेवा ध्यान आहे. 4 प्रकारचे ध्यान आहे. तर आपण याच्या अगोदर पाहिलं की 3 प्रकारचे श्रवण पाहिजे. नाम श्रवण, रूप श्रवण, गुण श्रवण पाहिलं. आता या ठिकाणी हे जे आहे ध्यान आहेत, किती प्रकारचे? 4 प्रकारचे ध्यान आहे. ध्यानाचे विधी आहेत, 4 प्रकार आहेत. स्मरण तीव्र झाले तर ध्यान लागू शकते. ध्यान क्रियेत मग्न असणे म्हणजे मनाने भगवंताचे नाम रूप लीलाची सेवा आणि चिंतन करणे. तर ध्यान कोणाचं करायचं आहे? भगवंताच्या रूपाचं. रूपावर ध्यान. भगवंत किती रूप सुंदर आहे. तसं तुम्ही राधा गोपीनाथ समोरच्या रूपावर असाल तर भगवंताच्या रूपावर ध्यान करू शकता. भगवंताचे डोळे, मुख, पगडी, पगडीवर काय काय पुजारी लावलेले आहे, हातामध्ये गळ्यामध्ये कुठले अलंकार आहेत, कुठल्या फुलाच्या माळा आहेत, ड्रेस कुठला आहे, ड्रेसवर कुठलं काढलं काय, तर ही ध्यानाची विधी आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवर आपण ध्यान, भगवंताच्या रूपावर ध्यान करू शकतो. भगवंताचं रूप किती सुंदर आहे. प्रभूजी, ध्यानाचे 4 प्रकार म्हणालात, ते एक रूप ध्यान, क्रीडा ध्यान, सेवा ध्यान आणि चौथा कोणता आहे? गुण ध्यान. गुण ध्यान. गुण ध्यान. गुण ध्यान. ओके.
पीपीटी मध्ये तुम्हाला थँक्यू. दिसतंय, समोर आहे, पीपीटी मध्ये दिसतंय तुम्हाला, तुमच्या नोट्स मध्ये पण हां आहे. हां हां. नोट्स आहे, चारही ध्यान आहेत नोट्स मध्ये पण. हं, हं. ध्यान आमचे चार विधी आहेत: रूप ध्यान, गुण ध्यान, क्रीडा ध्यान आणि सेवा ध्यान. हां हां, सापडले. हो. तर स्मरण जर चांगलं असेल, स्मरण जाणं चांगलं असेल तर ध्यान लागू शकतो आपल्याला. स्मरण जे असेल, जे आपण पाहिलेलं आहे, स्मरण असेल तर ध्यान लागू शकत नाही. तर पहिला आहे रूप ध्यान, भगवंताच्या रूपावर ध्यान करणे. ध्यान प्रेत मग्न असणे म्हणजे भगवंताचे रूप, गुण, लीला आणि सेवा यांचे चिंतन करणे. कोणत्याही अव्यक्त किंवा शून्यवत गोष्टीचे ध्यान होऊ शकत नाही. वैदिक शास्त्रानुसार भगवान विष्णूच्या रूपाचे सदैव ध्यान केले पाहिजे. तर ध्यान कशाचं केलं पाहिजे? भिंतीचं किंवा लाईटच्या बल्बाचं, झाडाचं, ह्याचं त्याचं ध्यान नाही, तर भगवंताच्या रूपाचं ध्यान केलं पाहिजे. या ठिकाणी जे ध्यान म्हटलेलं आहे ते भगवंताच्या रूपाचं ध्यान केलं. म्हणून कलियुगामध्ये सांगितलं की अनेक लोक ध्यान योगाच्या पाठीमागे लागलेले आहेत. अशा प्रकारे ध्यान योग. तर प्रभुपाद म्हणतात की कलियुगासाठी ते ध्यान धारणा आहे, बोगस आहे पूर्ण. कलियुगामध्ये ध्यान धारणा करू शकत नाही तुम्ही. एका ठिकाणी बसून श्रीमद भगवतीच्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन आहे अशा प्रकारे कलियुगासाठी असंभव आहे ध्यान धारणा करणे. एवढे नियम आहे त्यासाठी. तुम्ही ध्यान करण्यासाठी बसला आणि काय तुमचा जरी कुठल्या गाडीचा आवाज आला, कोण विचलित झाला, तर संपूर्ण ध्यान तुटलं तुमचं. तर विश्वामित्र मुनी 60,000 वर्ष ध्यान केलं होतं, पण मेनकेच्या पायाच्या घोंगराने विचलित झाला आणि त्यांचं पतन झालं. हिरण्यकशिपूने पण 60,000 तपस्या केली होती ध्यान मग्न. शेवटी नरसिंहदेवाने त्याचा उद्धार केला. तर कलियुगात तर ध्यानधारणा नाहीच आहे. म्हणून कलियुगासाठी फक्त हरिनाम संकीर्तन करवतो, हरी संकीर्तन. नरसिंह पुराणामध्ये भगवंताच्या रूपाचे ध्यान अशा प्रकारे वर्णिले आहे की भगवंताच्या चरणकमलाचे ध्यान दिव्य आहे आणि भौतिक सुखदुःखाच्या अनुभवापेक्षा सर्वथा पलीकडचे आहे. हे ध्यान केल्याने एक महापापी देखील जीवनभर केलेल्या पापासून मुक्ती मिळू शकतो. नरसिंहपुरामध्ये म्हणलंय भगवंताच्या रूपाचं ध्यान करायचं तर भगवंताच्या चरणापासून ध्यान केलं पाहिजे. दर्शनपदची विधी भागवत मध्ये वर्णन आहे. चरण, पोटऱ्या, गुडगे, नंतर मांड्या, कंबर, पोट, खांदे, मुख आणि नंतर हे डोळे, हे असं भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. पण कधी कधी आपण दर्शन घेतो डायरेक्ट भगवंता मुखाकडे दर्शन करतो. मोठा काही अपराध नाहीये, पण अशी विधी सांगितली आहे. केवळ भगवंताच्या चरणाचं पण दर्शन जर ध्यान केलं आपण, तरी पण सर्व पापासून आपण मुक्ती मिळवू शकतो. तर रूप ध्यान आहे, शून्यावर नाही तर भगवंताच्या सुंदर रूपावर ध्यान केलं पाहिजे. प्रभूजी हे रिपीट कराल का? आधी चरणावर, नंतर पोटऱ्या, नंतर गुडघे, गुडघे, मांड्या, कंबर, पोट, खांदे, गळा, नंतर चेहरा. कंबर, हे पोट, भगवंताच्या रूपाचं ध्यान करायचं हे आहे. खांदे, मनापासून सुरुवात करायची. गळा. ओके, आणि विषय करून थँक्यू. भगवंताच्या सुंदर रूपावर ध्यान केलं पाहिजे. म्हणून तुकाराम म्हणतात की नाव तुझे गोड, रूप तुझे सुंदर, गुण तुझे रूप, गुण तुझे नाव. अशा प्रकारे भगवंताचं रूप फार सुंदर आहे, तर भगवंताच्या रूपावर ध्यान केलं पाहिजे. शून्यावर किंवा लाईटच्या बल्बावर किंवा निराकारावर ध्यान नाही केलं पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी पण काय करायचे, आथार नाल्यापासून चक्राचे दर्शन घेतले. चैतन्य महाप्रभू चक्रावर ध्यान केले. पण चक्राचं पण ध्यान करतो ना, तर आरच्या वगैरे ध्यान केल्याचं फळ प्राप्त होतं. पण मी कधी कधी बाबुनाथचं दर्शन घ्यायला जात नाही, पण बाबुनाथच्या वरचं जे शिखर आहे, शिखराचं दर्शन घेतो वर जाऊन. तर संधी मिळाली तर जायला पाहिजे, पण संधी जर उपलब्ध नसेल, बाहेरून दर्शन घेतलं पाहिजे अशा प्रकारे. म्हणून काही विदेशी भक्त आहेत, जगन्नाथ मध्ये प्रवेश नाही त्यांना, चक्राचं दर्शन घेतात बाहेरून, पण तोच त्यांना लाभ प्राप्त होतो. जे आतमधून दर्शन घेतात तोच लाभ त्यांना बाहेरून प्राप्त होतो. म्हणून चैतन्य महाप्रभू दर्शन घ्यायचे. गरुड स्तंभापासून जगन्नाथचे दर्शन घ्यायचे. चैतन्य महाप्रभू जगन्नाथ मंदिरमध्ये कधी समोर जाऊन चैतन्य महाप्रभू दर्शन घेतलं नाही. गरुड स्तंभाजवळ चैतन्य महाप्रभू राहायचे. आणि आज पण गरुड स्तंभाच्या पाठीमागे भिंतीवर डाव्या हाताच्या जे वन आहेत, जगन्नाथपुरीमध्ये तुम्ही गेला असाल, तो दगड पिघळलेला चैतन्य महाप्रभूच्या भक्ती विरामध्ये भक्ती करायची. चैतन्य महाप्रभू एकदा भक्ती करतोय, भगवंताच्या रूपावर ध्यान मग्न होते. तर एकदा एक ओरिसा स्त्री जी आहे चैतन्य महाप्रभूच्या खांद्यावर चढली. चैतन्य महाप्रभू संन्यासी आहेत. विचार करा, तुम्ही जर दर्शन घेतात, कोण तुमचा जर स्त्रीचं सोडून टाका, माणूस बरं चढला किंवा पायावर पाय जर दिला तर किती आपण कृत होतो. चैतन्य महाप्रभू ध्यान मग्न होते. ती ओडिसाची स्त्री चैतन्य महाप्रभूच्या खांद्यावर चढत होती आणि गरुड स्तंभाला पकडून जगन्नाथचे दर्शन घेत होते. तर चैतन्य महाप्रभू फार उंच होते. चैतन्य महाप्रभू दर्शन होत होतं, पण त्या स्त्रीला दर्शन होत नव्हतं. त्यामुळे खांद्यावर चढली. चैतन्य महाप्रभूचा सेवक होता गोविंद. त्यांनी म्हणजे त्याला, तू या अनाडी स्त्री, आदिवासी स्त्री काय करते? चैतन्य महाप्रभू त्या गोविंदा झापलं, रागावले.
की त्या स्त्रीसारखी जर मला आतुरता असते भगवंताचं दर्शन घेण्यासाठी तर माझं जीवन सफल झालं असतं. कारण स्वतः जगन्नाथाच्याच त्या जगन्नाथाचं दर्शन घेत आहेत या ठिकाणी भगवंत. पण आपल्या उदाहरण दाखवतात की भगवंताचं ध्यान करण्यासाठी किती प्रकारे आतुर असलं पाहिजे प्रकारे. कुठल्या प्रकारचं इकडे तिकडे न करता विचार नाही. चैतन्य महाप्रभूला समजलं पण नाही की त्याच्या अंगावरती स्त्री चढली म्हणून खांद्यावर बसली. एवढं ते ध्यान बघणं होते. तर हे चैतन्य महाप्रभूचं उदाहरण आहे. तर परीक्षित महाराजांनी उत्तरेच्या घरामध्ये भगवंताचे दर्शन घेतले होते, ध्यान मग्न झाले होते. तर ध्रुव महाराजांनी 6 महिन्यामध्ये भगवंताच्या रूपावर ध्यान करून पूर्णता प्राप्त केली. ध्रुव महाराज वयाच्या 5व्या वर्षी ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्राचा जप केला आणि भगवंताचं 6 महिन्यामध्ये दर्शन झालं त्यांना. 6 महिन्यामध्ये अशा प्रकारे. तर हे आहे भगवंताच्या रूपाचं ध्यान करणे, रूपावर ध्यान हे केलं पाहिजे. तर दुसरं आहे गुण ध्यान. विष्णू धर्म या शास्त्रामध्ये भगवंताच्या गुणाचे ध्यान करण्याचे असे म्हटले आहे की सदैव कृष्ण भावना भावित राहून भगवंताच्या दिव्य गुणाचे स्मरण करणारे लोक पापमुक्त होऊन वैकुंठ लोकात जाण्यात पाप योग होतात. यामागील भाव असा आहे की पूर्णपणे शुद्ध झाल्याविना कोणी भगवंतामात प्रवेश करू शकत नाही. भगवंताचे दिव्य रूप गुण लीला इत्यादीचे केवळ स्मरण केल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. भगवंताचे पहिला आपण रूप पाहिलं, भगवंताचे गुण आहेत. भगवंताच्या गुणाचं श्रवण केल्यामुळे स्मरण केल्यामुळे सर्व पापमुक्त होऊ शकतो आणि वैकुंठामध्ये जाण्यास पात्र होतो. तर म्हणून जोपर्यंत भगवंताचं नाम रूप गुणाचं श्रवण केल्याशिवाय कुणी भगवंतामध्ये जाऊ शकत नाही. तुमचा उद्देश आहे की भगवंताच्या लीलाचं तुम्हाला श्रवण हे केलंच पाहिजे. कुठला पण शॉर्टकट मार्ग नाही. तर हे पूर्णपणे एबीसीडी आहे. पहिल्या दुसरी तिसरी वर्ग श्रवण कीर्तन जे नवविधा भक्ती आहे ते पूर्ण केले पाहिजे. त्याच नंतरच भगवंताच्या धामाची आपल्याला प्राप्ती होईल. तर हे भगवंताच्या गुणाचं श्रवण केलं पाहिजे. ते शेवटी आहे क्रीडा आणि त्यासाठी भगवंताचे रूप गुण लीला यांचे केवळ ध्यान करून मनुष्य पासून मुक्त होतो. तिसरं आहे क्रीडा ध्यान. भगवंतांनी जे काय क्रीडा केलेल्या आहेत, लीला केलेल्या आहेत, भगवंताच्या लीलावर ध्यान केलं पाहिजे. सर्वात श्रेष्ठ लीला काय भगवंताची लीला आहे, भगवंताने रास लीला केली. तर भगवंताची ही काय आहे, क्रीडा ध्यान आहे. भगवंताने क्रीडा म्हणजे खेळ आहे भगवंताचा. तर गोपींचे ध्यान रासलीला भगवंत सोडून गेले. अशा प्रकारे क्रीडा ध्यान मध्ये ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोपी बरोबर क्रीडा करत होते तर गोपींना अहंकार झाला की आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीये. भगवंत ते स्थान सोडून गेले. त्यावेळेस गोपी ध्यान मग्न बसल्या आणि ध्यान करू लागल्या भगवंतावर. अशा प्रकारे नंतर गोपिया गोपी गीत गाऊ लागल्या. तव कथा अमृतम तप्त जीवनम. अशा प्रकारे भगवंताच्या विरहामध्ये क्रीडा ध्यान. नंतर सुखदेव गोस्वामीने पण आईच्या घरामध्ये 16 वर्ष राहिले कारण हा संसार दुःखदायक होता. तर सुखदेव गोस्वामी पण भगवंता आईच्या घरामध्ये 16 वर्ष राहिले कारण त्यांना माहित होतं की हा संसार पूर्णपणे दुःखदायी आहे. अशा प्रकारे तर अशा प्रकारे भगवंताच्या लीलावर ध्यान करणे. क्रीडा म्हणजे काय आहे, भगवंताने ज्या लीला केल्या आहेत त्या लीला, जसं रास लीला आहे, ज्या लीला आहेत, या ज्या काही लीला भगवंताने केल्या, अनेक असुराला भगवंताने मारलेला आहे. भगवंताची क्रीडाच आहे संपूर्ण खेळ खेळण्याप्रमाणे. तर याच्यावर काय केलं पाहिजे, ध्यान आपण केलं पाहिजे. तर जेणेकरून सर्व भौतिक दृष्टापासून आपण मुक्त होऊ शकतो. तर असे हे भगवंताची क्रीडा ध्यान आहे. तर चौथं ध्यान आहे सेवा ध्यान. सर्वात महत्वपूर्ण आहे. भगवंताची सेवा करण्यासाठी ध्यान मग्न असलं पाहिजे की भगवंताची सेवा मी कशा प्रकारे चांगल्या प्रकारे करू शकतो. सेवा ध्यान. तर अनेक प्रकारचे भक्ताचे या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत. तर ऑनलाईन मध्ये कोण वाचू शकता. चौथा आहे सेवा ध्यान. काही पुराणामध्ये असे प्रमाण दिले आहे की एक पॅराग्राफ वाचायचं आहे. वाचू अमृतवाणी माताजी वाचू शकता तुम्ही. वाचू का? कृष्ण काही पुराणामध्ये प्रमाण दिलेले आहे. पान नंबर 99. हो प्रभूजी. हरे कृष्ण धर्मपणा. काही पुराणांमध्ये असे प्रमाण देण्यात आले आहे की जर एखादा मनुष्य केवळ भक्तिमय सेवेच्या क्रियांवर ध्यान करीत असेल तर आपण असे समजले पाहिजे की त्याने आपले इष्टित ध्येय साध्य केलेले आहे तथा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे साक्षात दर्शन केलेले आहे. या संबंधात ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये दक्षिण भारतातील प्रतिष्ठानपूर या नगरातील एका ब्राह्मणाची गोष्ट सांगितलेली आहे. हा ब्राह्मण निर्धन असूनही अत्यंत संतुष्ट होता. तो नेहमी असा विचार करीत असे की आपली ही परिस्थिती आपल्या भूतकाळातील कर्मांमुळे आहे आणि आपल्याकडे
धन किंवा ऐश्वर्य नसावे ही श्रीकृष्णांचीच इच्छा आहे. त्यामुळे त्याला आपल्या दारिद्र्याविषयी कधी वाईट वाटत नसे व तो अगदी शांतपणे जीवन जगत असे. तो मुक्त मनाचा होता व महान साक्षात्कारी पुरुषांची प्रवचने ऐकण्यासाठी तो कधी 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 जात असे. एकदा अशा एका प्रवचनामध्ये तो श्रद्धेने वैष्णवांच्या क्रियांसंबंधी ऐकत होता व प्रवचनात असे सांगण्यात आले की या क्रिया ध्यानाने देखील केल्या जाऊ शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जर एखाद्या मनुष्याला प्रत्यक्षात वैष्णव क्रिया करणे अशक्य असेल तर तो वैष्णव क्रियांचे केवळ ध्यान करूनही इच्छित लाभ प्राप्त करून घेऊ शकतो. या ब्राह्मणाकडे धन नव्हते व म्हणून त्याने असा विचार केला की आपण अतिशय भव्य प्रमाणात राजशाही थाटात भक्तिमय क्रियांवर ध्यान करावे. अशा प्रकारे त्याने आपली ध्यान क्रिया आरंभिली. कधी कधी तो पुरेसं आहे माझं, ठीक आहे, तिकडे पुरेसं आहे. तात्पर्य थोडं मोठं आहे, तर एवढं पुरेसं आहे. अनेक उदाहरण या ठिकाणी तरी ब्राह्मणाचं उदाहरण या ठिकाणी भगवंताच्या ध्यान पाहून करू शकता. चांगली गोष्ट आहे. तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं धन नाही, हे नाही, तर किंवा सामग्री करण्यासाठी खरेदी करण्याचा पैसा नाही, तर भगवंत ध्यान रूप आपण करू शकतो. हे ब्राह्मणाचं उदाहरण आहे. तर ब्राह्मणाने ध्यानामध्येच काय केलं, खीर बनवली संपूर्ण गोदावरीच्या किनाऱ्यावर दक्षिण भारतामध्ये, ध्यानामध्ये संपूर्ण. त्याने चूल बनवली, लाकडं आणली, दूध आणला, साखर आणला, सर्व हे केलं. आणि शेवटी काय केलं, भगवंताला अर्पण करण्याच्या अगोदर बोटाने हे लावलं. ही कथा पहिला झाली की चर्चा झाली का याच्या अगोदर? नाही ना. हा हा, तर हे स्पर्श केला तर त्याचं बोट भाजलं. ध्यानामध्ये हे करत होता संपूर्ण. त्याच्यावर भगवान विष्णू हसू लागले त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस मग त्यांची लक्ष्मी देवी त्यांना विचारली की तुम्ही का हसताय? तर त्यावेळेस त्यांना सांगितलं, विष्णूने लक्ष्मीला सांगितलं की अशा प्रकारे माझा भक्त आहे, मला ध्यानाद्वारे प्रसन्न करतो या ठिकाणी. तर लगेच भगवंताने आपलं वैकुंठयान पाठवलं आणि त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी घेऊन आले. तर ही फलश्रुती आहे. ध्यानामध्ये पण भगवंताची जर भक्ती तुम्ही करत असाल तर भगवंत धामाची प्राप्त होते. जर वैयक्तिक रूपाने आपण करत भगवंताची सेवा ध्यान करत असेल तर किती लाभ प्राप्त होईल. तर हे दक्षिण भारतातील जो ब्राह्मण आहे प्रतिष्ठानपूर आणि गिरधर ब्राह्मणची कथा, तर काय सांगते आपल्याला, कशा प्रकारे मानसिक रूपाने भगवंताची सेवा कशी करावी, तर ही कथा आपण सांगते. तर प्रश्न निर्माण असा होईल की दक्षिण भारतातील प्रतिष्ठापूर ब्राह्मणाची कथा काय सांगते. तर कुणी ध्यानामध्ये पण भगवंताच्या प्रकारे सेवा करतो, पूर्ण कथा पण सांगू शकता की ध्यानामध्ये पण जर तुम्ही भगवंताला जर अर्पण केलं तर भगवंत कशा प्रकारे त्याचा स्वीकार करतात, हे कथेचं संपूर्ण वर्णन पुढे वर्णन केलेलं आहे कशा प्रकारे. अजून होता माताजी तुम्ही पुढचं कधी कधी गोदावरी नदीत गोदावरी नदीत स्नान करीत असे व स्नान केल्यानंतर नदीच्या किनारी एका निर्जन बसून त्या ठिकाणी प्राणायाम इत्यादी क्रिया करून मन एकाग्र करीत असते. या प्राणायाम क्रियेचा उपयोग मनाला एखाद्या विशिष्ट विषयावर केंद्रित करण्यासाठी केला जातो. प्राणायाम व इतर योगासनांचा उद्देश हाच असतो. पूर्वीच्या काळात अगदी सर्वसाधारण लोक देखील भगवंताच्या स्मरणाला मन कसे केंद्रित करावे हे व्यवस्थितपणे जाणत होते. म्हणून हा ब्राह्मण देखील तसे करीत होता. त्याने अशा प्रकारे आपले मन भगवंताच्या रूपावर केंद्रित केल्यावर असा विचार मनात आणला की आपण आता अतिशय भव्यपणे भगवंतांचा शृंगार करीत आहोत. त्याने यासाठी अतिशय मौल्यवान वस्त्रे, आभूषणे, मुकुट आणि इतर सामग्री उपयोगात आणली. त्याने अतिशय नम्रपणे भगवंताला प्रणाम केला. अशा प्रकारे भगवंताचा शृंगार झाल्यानंतर त्याने मनामध्ये अतिशय सुंदरपणे स्वच्छ केले. म्हणजे स्वच्छ झाल्यानंतर त्याने असा विचार केला की सोन्या चांदीच्या कलशामध्ये तो पवित्र जल आणलेला आहे आणि जल आणण्यासाठी तो हा कलश ठेवून नदीच्या किनारी जातात. त्याने केवळ गोदावरीच नव्हे तर गंगा, यमुना, नर्मदा आणि कावेरी या सर्व नद्यांमधूनही पाणी आणले. साधारणपणे एक वैष्णव भगवंताची सेवा करीत असताना केवळ मंत्राद्वारेच त्या नद्यांचे पाणी एकत्र करीत असतो. या ब्राह्मणाने मात्र मंत्राचा जप करण्याऐवजी मनाने ध्यान केले की तो स्वतः या नद्यांच्या किनारी जाऊन सोन्या चांदीच्या कलशांमधून जल आणत आहे. त्यानंतर त्याने फुले, फळे, दूध, चंदनाची उंची, सर्व पूजनाची विविध सामग्री एकत्र केली व हे सर्व अर्चा विग्रहांना अर्पण करण्यासाठी मांडून ठेवले. त्यानंतर त्यांनी सर्व जण फुले आणि सुगंधी वस्तू अतिशय भक्तिभावाने अर्चा विग्रहांच्या संतृप्तीकरिता अर्पण केले. भगवंतांची आरती केली आणि विधीपूर्वक अर्चा विग्रहांच्या अर्चना पद्धतीने हा सोहळा संपन्न केला. ठीक आहे, पुरेसे मध्ये फार मोठं तात्पर्य आहे. तरी संपूर्ण या ब्राह्मणाची कथा पूर्ण पद्धतीने वाचवता कशा प्रकारे या ब्राह्मणाने ध्यानाद्वारे भगवंताला प्रसन्न केलं आणि भगवंताच्या धामाची प्राप्ती केली. तर ध्यान हे किती प्रकारचे श्रेष्ठ आहे याचं उदाहरण दिलेलं आहे.
तर हे दक्षिण भारतातील जे आहे ब्राह्मणाची प्रतिष्ठापनेची कथा हे सांगते कशा प्रकारे ध्यानामध्ये पण आपण भगवंताला प्रसन्न करतो. दुसरं आहे चैतन्य चरितामध्ये नरसिंहानंद ब्रह्मचारी होते. चैतन्य लीलेमध्ये नरसिंह ब्रह्ममध्ये चैतन्य महाप्रभू पुरीवर वृंदावनला जात असताना तर ते कन्हैया नटशाला हे जे आहे बिहारमध्ये स्थान येते, बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्थान येतं. तर त्या ठिकाणी त्यांनी फुलाचा रस्ता बनवला होता. नरसिंहानंद ब्रह्मचारी तर त्यांनी ध्यानामध्ये एका ठिकाणी बसले आणि महाप्रभू पूर्वेकडून वृंदावनात आहे. मार्गावर त्यांनी ध्यानाद्वारे फुलं अंतरली होती संपूर्ण. ध्यानाद्वारे फुलं अंतरली होती आणि जोपर्यंत त्यांनी फुलं अंतरली तिथपर्यंत चैतन्य महाप्रभू गेले कन्हैयाटशालापर्यंत आणि त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभू परत आले. तर हे नरसिंहानंद ब्रह्मचारी आहे. चैतन्य महाप्रभूसाठी फुलाचा रस्ता त्यांनी मनामध्ये ध्यानाद्वारे बनवला होता. नंतर तिसरं आहे वसुदेव ज्यावेळेस कृष्णाच्या कंसा कारागारामध्ये होते, क्षत्रिय होते. कृष्णाचा ज्यावेळेस जन्म झाला ते जेलमध्ये बंद होते, काही दान देऊ शकले नाही, पण त्यांनी मानसिक रूपाने दान दिलं. अशा प्रकारे काही अनेक रूपाने मानसिक रूपाने त्यांनी हजारो गाय दान दिलं, तर तोच त्यांना फळ प्राप्त होऊ शकतं. तसं कुलशेखर महाराज दक्षिण भारतामध्ये आणखी एक राजा आहेत. तरी मुकुंद महाराज सूत्र यांनी ते गायलेलं आहे, कुलशेखर महाराजांनी लिहिलेलं आहे, अशा प्रकारे गायलेलं आहे. तर ते प्रार्थना करतात की कशा प्रकारे ते प्रभू रामचंद्राचे भक्त होते कुलशेखर महाराज, आणि त्यांच्या घरी रोज एक ब्राह्मण यायचा रामकथा ऐकण्यासाठी. तर याची कथा आहे 400-500 वर्षापूर्वीची. रोज कथा ऐकायचा, पण ते रामभक्त असल्यामुळे ते ज्यावेळेस त्यांना कधी रावणाने सीतेचं अपहरण केलं ज्यावेळेस समजा ते फार उत्तेजित व्हायचे, क्रोधित व्हायचे अशा प्रकारे, आणि लगेच आपलं ढाल तलवार लागून बाहेर निघायचे आणि युद्ध करण्यासाठी निघायचे. आणि एकदा तो ब्राह्मण रोज कथा सांगायचा तर तो आजारी पडला, म्हणून त्याने आपल्या मुलाला पाठवलं. पण ती मुलाला त्याने सांगितलं नाही की अशा प्रकारे हे सीता अपहरणाची कथा तू सांगू नकोस ना, रावणाने सीतेचं अपहरण केलं. तर त्यांच्या मुलाने ती कथा सरळ सांगितली अशा प्रकारे. ते राजा एवढे भावविभोर झाले की परशुरामाची सीता रावणाने अपहरण केलेली आहे. ते लगेच संपूर्ण धनुष्य बाण सर्व घेऊन आले आणि संपूर्ण सागरामध्ये उडी मारली त्यांनी. सागर किती आहे माहिती आहे? एवढा अथांग सागर आहे, हिंदू सागर जो श्रीलंकेला जाण्याचा, त्या सागरामध्ये उडी मारली आणि संपूर्ण त्यांचे हे सैनिक वर थांबत होते त्यांना, पण थांबले नाही. तेवढं त्यांना राग आला, ध्यानामध्ये ध्यानमग्न होते. अशा प्रकारे रावणाने सीतेचं अपहरण केलेलं आहे. त्यावेळी त्यांच्या समोरून सीता, लक्ष्मण, राम हे सर्व त्यांच्या समोर आले. भगवंतांनी त्यांना स्वतः दर्शन दिलं. तर हे ध्यानामध्ये एवढे हे महाराज कुलशेखर एवढे हे होते, तर स्वतः भगवंत त्यांना येऊन त्या ठिकाणी दर्शन झाले. तर अशा प्रकारे भगवंताचं जे ध्यानामध्ये पण भगवंताची कृपा प्राप्त होते. पहिला आहे दक्षिण भारतात प्रतिष्ठानपूरचा ब्राह्मण नरसिंह ब्रह्मचारी, वासुदेवानी, आणि नंतर हे कुलशेखर महाराज. अशा प्रकारे ध्यानच्या 4 विधी आहेत: रूप ध्यान, गुण ध्यान, क्रीडा ध्यान आणि सेवा ध्यान. याद्वारे पण भगवंताला आपण प्रसन्न करू शकतो. हरे कृष्ण. तर हे आहे आपला अध्याय क्रमांक 6 बद्दल आपण पाहिलं. कशा प्रकारे सर्वांचे 3 प्रकार: नाम श्रवण, चरित्र श्रवण, गुण श्रवण. नंतर भगवंताच्या कृपेवर काय असलं पाहिजे? निर्भर राहिलं पाहिजे भगवंता अपेक्षानं. नंतर स्मृती, भगवंत श्रवण केलं पाहिजे. नंतर ध्यान केलं पाहिजे. ध्यानचे 4 विधी आहेत: रूप ध्यान, गुण ध्यान आणि क्रीडा ध्यान. अशा प्रकारे हे केलं पाहिजे. क्रीडा ध्यान आणि सेवा ध्यान, हे 4 प्रकारची आपण ही चर्चा केली. आता पुढे आहे अध्याय क्रमांक 11 वर आपण चर्चा करणार आहोत. अध्याय क्रमांक 11 मोठा आहे आणि त्याच्यानंतर आपला अटेंडन्स पण घेऊ. तर कोणाला काही शंका समाधान प्रश्न असेल विचारू शकता या अध्यायावर. अध्याय क्रमांक 10 श्रवण आणि स्मरणाची विधी, कोणाला शंका असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रणाम. विचारा माताजी. प्रभूजी, एक प्रश्न असा होता की आता जे तुम्ही सांगितलं की याच्यात मध्ये लिहिलंय की आपण ध्यान करून सगळ्या गोष्टी अर्पण करू शकतो भगवंताला, आणि हे तर जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला हवी असते, जेव्हा जसं आपल्याला वृंदावनमध्ये जायचं असतं किंवा आपण नाही जाऊ शकत, तर मग आपण घरी बसल्या जर आपण असं ते ध्यान केलं तर त्याचं फळ लाभतं का प्रभूजी आपल्याला? हा, भेटू शकतो. त्या मी वृंदावनला गेली कुठल्या भावने तुमची भावना किती तीव्र आहे, शुद्ध आहे, त्या भावने जर तुम्ही केला असेल तर ते फळ प्राप्त होऊ शकते. की तुम्ही गोवर्धन परिक्रमा करताय किंवा यमुनाच्या परिक्रमा करताय, दर्शनाला जाताय, तर ध्यानामध्ये पण हे करू शकता. केवळ ध्यान तर हे पाहू ते अनेक उदाहरण आहे ध्यानाचे. उदाहरण 4 आपण उदाहरण पाहिले अशा प्रकारे. तर ध्यानामध्ये पण
म्हणजे ब्राह्मण आहे, नरसिंह ब्रह्मचारी आहेत, वसुदेव आहेत किंवा कुलशेखर महाराज, ध्यानामध्ये पण भगवंताची कृपा प्राप्त झाली. पण शक्य असेल तर जाऊ शकतो, प्रत्यक्ष चांगला आहे. कारण ध्यान करण्याचं म्हणजे एकाग्र ध्यान पाहिजे, थोडी शुद्धता पण पाहिजे अशा प्रकारे. पण जरी काही कारणास्तव तुम्हाला जाता आलं नाही, समजा कुठल्या रविवारी मंदिरात जाता आलं नाही किंवा वृंदावनाला जाता आलं नाही, यात्रा आरती करू शकलो नाही, पण ध्यानामध्ये चिंतन करा. आता तर परिस्थिती अशी आहे की ऑनलाईन मध्ये पण लेक्चर वगैरे उपस्थित राहतात, ऑनलाईन मध्ये पण तुम्ही ऐकू शकता. पण जे तिथं जाऊन जो लाभ प्राप्त होतो तेवढा लाभ प्राप्त होणार नाही, पण थोडी कृपा प्राप्त होईल. आता हे जे आपण 4 उदाहरणं पाहिले, हे फार भगवंताचे फार उच्च भक्त आहेत, संपूर्ण उच्च स्तरावरचे, संपूर्ण आपल्या जीवनामध्ये त्याने भक्तीचं संपूर्ण हे केलेलं आहे. अशा प्रकारे जर त्या भावाने जर आपण जर केलं तर कृपा प्राप्त होऊ शकते. पण आपण तर कलियुगातील बद्धजीव आहोत आणि शक्यतो जेवढा असेल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे त्या ठिकाणी आणण्याचा. पण काय कारणाला जमलं नसेल तर आपण घरी राहून पण चिंतन करू शकतो. जर पुष्पाभिषेक आहे, भगवंताचं दर्शन आहे, रोज काही काही लोक भक्त दूर राहतात, त्यांना शक्यता येऊ शकतात. पण काही लोक भक्त आठवड्यात असतात, पण कधी ऑनलाईन पण अटेंड करतात. तर भगवंताची कृपा ती पण प्राप्त होऊ शकते, असं काही वेगळं नाही अशा प्रकारे. त्याच्यासाठी शुद्धता लागेल ना प्रभूजी, मनाची शुद्धता लागेल, आपल्या सगळ्याच गोष्टींची शुद्ध, भक्तीची हो, शुद्धता तर लागेल हे ना संपूर्ण त्याच्यासाठी. शुद्धतेचा मार्ग आहे. श्रवण, कीर्तन, संप्रदान हे संपूर्ण विधी आहेत. तर त्याच्यामधून आपण हे शेवटी आहे. नंतर ध्यानम जे आहे हे 46वा भक्तीचा अंग आहे. त्याच्या अगोदर 45 मार्गामध्ये आपण गेलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण ध्यान करू शकतो. तुम्ही म्हणाल की आम्ही जप करणार नाही, हे नाही करणार, फक्त ध्यान करणार, तर भगवंत स्वीकार करतील का? नाही. तर हे सर्व विधी पूर्ण केल्यानंतर, म्हणून ध्यानांची विधी आहे, 46वी विधी आहे संस्कृत अंगामध्ये. ते पूर्ण झाल्यानंतर चांगल्या प्रकारे भगवंतावर आपण ध्यान लावू शकतो. अशा प्रकारे पूर्ण कनेक्शन एक दुसऱ्याला कनेक्टेड आहे अशा प्रकारे. थँक्यू. भगवंतांनी ज्या लीला केलेल्या आहेत, असुरांना मारलेला आहे, त्याच्यावर ध्यान करायचं. रासलीला आहे, त्याच्यावर ध्यान करायचं. क्रीडा ध्यान. भगवंतांनी कशा प्रकारे गोपीबरोबर रासलीला केली, नंतर रासलीला सोडून गेले भगवंत, गोपी विचलित झाल्या, भगवंता शोध येऊ लागल्या, तर त्या लीलेवर ध्यान करायचं आपल्याला. थोडं उच्च स्तर आहे ध्यान म्हणजे. तर आपल्याला भगवान जर राधा गोपीनाथ समोर असेल तरी पण आपलं ध्यान लागत नाही, इकडे तिकडे आपल्याला लागतं ध्यान. हा, कारण काही त्या ठिकाणी काहीच नाहीये, फक्त भगवंताच्या रूपावर ध्यान करायचं, मनामध्ये ध्यान करायचं, कुठलीच वस्तू नाहीये. त्या रूम मध्ये बसल्यावर तुम्ही काही विग्रह नाही, माणूस नाही, काही नाही, दिवसभर तुम्हाला सांगितलं की ध्यान करत बसा. फार उच्च स्तर आहे संपूर्ण अशा प्रकारे. तर ज्याने भक्तीमध्ये संपूर्ण जे आचरण केलेलं आहे तोच अशा प्रकारे ध्यान करू शकतो. आता आपल्या मनामध्ये दुसरं काहीतरी ध्यान येईल अशा प्रकारे, भगवंताचं रूप येणारच नाही. भगवंता समोर उभं राहून कधी कधी आपल्याला भगवंताचं स्मरण होत नाही, ध्यान होत नाही. आज फॅसिलिटी भेटते ना, हा, तर त्यामुळे आपण देवाला जास्त काही 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 जीवनात काही तुमचं चांगलं आहे. पण कधी कधी असं तर ठीक आहे, जीवनामध्ये भगवान म्हणतो की ठीक आहे, कमी नसेल, काही अडचण असेल, अर्थार्थी 4 प्रकारचे लोक आहेत ना, पीडित असेल तर भगवंताकडे जातो आपण. पण हे कधी कधी त्याच्यामध्ये पण देवाला भेटतं आणि देवाला समजत राहतो, मग देवामध्ये ती समजत होते की हा देवा आहे आणि त्यामुळे जास्त तर माताजींचा चांगला प्रश्न आहे की माताजी म्हणतात की आपल्याकडे जर काहीच नसेल, आपण एकदम गरीब असू, तर आपण भगवंताची चांगल्या प्रकारे भक्ती करू शकतो. असं कधी कधी होणार नाही. तर भगवंताला कधी कधी गरीब जर असेल, किती गरीब लोक असतात फुटपाथवर झोपतात, भगवंताची भक्ती करत नाहीत ते. म्हणून गरीब होणे पण हे म्हणजे भक्तीचं लक्षण नाहीये. तर आपल्याला जर भगवंताने आपल्या जीवनात जर दुःख दिलं, तर कधी कधी आपण असं होईल की आपण भक्ती सोडून जाऊ. अरे बाबा, हरे कृष्णाची भक्ती करून माझ्या जीवनामध्ये हे झालं, त्या घरामध्ये परिवारामध्ये हे झालं. म्हणून भगवंत प्रत्येकाला प्रत्येकाच्या दर्जानुसार हे दुःख प्रदान करतात. 5वीच्या मुलाला 5वीचा पेपर, 10वीच्या मुलाला 10वीचा पेपर देतात. तर तुमची पात्रता किती आहे सहनशीलता करण्याची, जेणेकरून तुम्ही भगवंताची भक्ती करत राहाल, तेवढे भगवान संकट देणार. पांडवासारखं जर जीवन संकट तुमच्या जीवनात संकट दिलं तर आपण भक्ती करू का? आपण नाही करणार. प्रल्हाद महाराजांसारखं आपल्याला डोंगरावर फेकून दिलं, सापाच्या विळख्यात टाकलं, बस जरा जाऊन ते करू. हा. तर हे फार प्रत्येकाची वेगवेगळी स्तर आहेत. हा, म्हणून आपण आपल्या तऱ्हेने, मी आहे, तुम्ही आहे, हे आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा स्तर आहे. भगवंताने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे आणि भगवंताने ज्या स्थितीमध्ये ठेवलेला आहे त्या स्थितीमध्ये समृद्ध राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि भक्ती केली पाहिजे. महत्वपूर्ण कार्य आहे. असं नाही कोणी मला, अरे मला भगवंताने श्रीमंत जेव्हा ठेवलं असतं ना, मी चांगली भक्ती केलं असतं, मंदिर बांधलं असतं. अरे भगवंताने गरीब ठेवलं, गरीब मध्ये पण तुम्ही भक्ती करा की. प्रतिष्ठान जो ब्राह्मण होता, काहीच नव्हतं याकडे, त्याने पण भक्तांमध्ये भक्ती केली ना.
भगवान प्रसन्न झाले, त्याला वैकुंठामध्ये घेऊन गेले. एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, भरपूर पैसा आहे, प्रसन्न होणार नाही किंवा भगवंत धामाला जाणार नाही, पण गरीब जाऊ शकतो, पण त्या हृदयामध्ये भक्ती आहे. तर या ठिकाणी तुमचं ऐश्वर्य कुठल्या स्थितीमध्ये हे महत्वपूर्ण नाही, तुमच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल किती प्रेम आहे ते महत्वपूर्ण. प्रेम असणं महत्वाचं आहे. हा हा प्रेम असलं पाहिजे भगवंताबद्दल, काही असो. भगवंताची भक्ती, नाम, रूप, गुणलीलामध्ये श्रवण करण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, अशा प्रकारे. कधी कधी आपण काही दोन नाही शकत, कधी असं होतं ते विराट जेव्हा म्हणतो श्रीमंत म्हणजे सगळं काही कधी काय भेटलं तरी तेव्हा त्याच्याकडे जात नाही, किंवा म्हणजे ज्याच्याकडे म्हणजे परिस्थिती ते असते खराब असते तिथे तेव्हा परीक्षा भेटतो नाही जास्त. तर हे श्रुतदेव आणि बहुलाश्वाची कथा येते कृष्णलीलेमध्ये. श्रुतदेव आणि बहुलाश्व. श्रुतदेव हे गरीब असतो, बहुलाश्व राजा असतात. तर भगवंत दोघाकडे पण जातात, आपलं स्वतःला विस्तारित करतात भगवंत. तर भगवंत असं नाही की गरीबाकडे जातील नाही श्रीमंताकडे जातील. तर दुर्योधन का भोग न खायो, रुखाशा का विदर खायो. तर प्रेम असेल, भगवंत गोष्टी बरोबर स्वीकारतील. पण जर आपल्याकडे चांगलं असेल तर भगवंताला चांगलं आपण अर्पण केलं पाहिजे. तर अध्याय 11 आहे दास्यम. तर हे कंटिन्युएशनच आहे पूर्ण. हे आपण 52 पर्यंत चर्चा करणार आहोत. तर हे 47 आहे. दास्य 2 प्रकार आहेत. भगवंताचा दास बनणे, सेवक बनणे. तर भगवंताचा सेवक 2 प्रकारे आपण बनू शकतो. असे मत आहे की आपण केलेल्या कर्माचे फळ अर्पण करणे म्हणजे दास्य भाव आहे. दास्य भाव म्हणजे काय? सकाम करणे, फळाच्या अपेक्षेने आपण जे काही कर्म करतो, नोकरी करतो, जे काही आपलं धन प्राप्त होतं ते भगवंताला अर्पण करणे दास्य भाव आहे. परंतु रूप गोस्वामी सारख्या वैष्णव आचार्याचे असे मत आहे की दास्य भाव म्हणजे भगवंताच्या सेवेमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मग्न असणे होय. दास्य भाव म्हणजे फक्त कर्मफळ अर्पण करणे नाही, तर येन केन प्रकारे न कृष्ण म्हणजे कुठल्याही प्रकारे भगवंताच्या सेवेमध्ये मग्न राहणे होय. श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदनम, अर्चनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. तर कुठल्याही हरे कृष्ण प्रकारे. प्रभूजी. हा बोला प्रभूजी बोला. वंदे श्रीमला पूर्ण वाचायचं राहिलं ना प्रभूजी आपलं? हा खिरेचा प्रसंग पूर्ण वाचायचा राहिला आपला. शेवटचा भाग राहिला एक फक्त. हो हो, शेवटचा पूर्ण पॅराग्राफ राहिला प्रभूजी. तर एक वाचू शकता मग, ठीक आहे, तुमची इच्छा असेल वाचू शकता. तो अशा प्रकारे विचार करत असताना वैकुंठात हा वाचू शकतो. नाही, हे पण राहिलं ना प्रभूजी वरचं, हा ब्राह्मण अशा प्रकारची ध्यान क्रिया नित्य ठीक आहे, नियमाने सर्वांना करत असून. कथा येते. म्हणजे हे केलंय सर्वांना कथा माहितच आहे माताजी. आम्ही पूर्ण डिटेल मध्ये केलं नाही, कारण कथा तर बरं बरं सर्वांना माहित आहे. कशा प्रकारे त्यांनी पूजा केली, नंतर ती संपूर्ण कथा मी सांगितली. कशा प्रकारे लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली आणि बरं त्यांना ठीक आहे. लगेच आपले यान पाठवायला त्यांना घेऊन यायला सांगितलं. तर संपूर्ण आहे त्या प्रकारे, ते संपूर्ण कथा आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही जरी आम्ही चर्चा केली नाही तर तुम्ही स्वतः वाचू शकता. आणि परीक्षेमध्ये काय संपूर्ण येणार नाही, पण ब्राह्मणाची कथा काय सांगते तर ते तेवढे लिहायचं. संपूर्ण कथा लिहायची गरज नाही तुम्हाला. संपूर्ण कथा लिहिलं तर 2 पान होईल तुमचं पुढचं. तर ब्राह्मणाची कथा तू काय सांगते, त्या कथेमधून काय शिकू शकतो आपण, की भगवंताच्या कशा प्रकारे ध्यान केलं पाहिजे अशा प्रकारे. तर ठीक आहे. तर दिव्य सेवेची नाना रूपे आहे. दास्यभाव सकाम कर्मी जैसे मत, कर्माचे फळ अर्पण करणे म्हणजे दास्यभाव आहे. पण रूप गोस्वामी वैष्णवाचार्य जैसे मत आहे की दास्य म्हणजे भगवंताच्या सेवेमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मग्न होणे. येन केन प्रकारे न कृष्ण म्हणे निविष्ट. तर म्हणजे तो म्हणजे भगवंताचा दास आहे. तर दासाचे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक आहे कर्मार्पण, कर्मफळ भगवंताला अर्पण करणे. कर्मफळ म्हणजे भगवंताला अर्पण करणे. तर कर्मफळ भगवंताला अर्पण करायचं आहे. जे काही कर्म करतोय, जर तुमच्याकडे कर्म करताय आणि कर्माचं काहीतरी फळ प्राप्त होतं तुमच्याकडे, म्हणजे धन असेल तुमच्याकडे, तर त्या धनाने भगवंताची तुम्ही सेवा करू शकता. धनाने, ते पण एक दास्य प्रकार आहे. तर ज्या प्रकारे हनुमान होते, हनुमान प्रभू रामदेव काय दासाचं प्रतिनिधित्व करतात. दास्यभावामध्ये सेवाभावाने सेवा केली जाते. दासाचे प्रतिनिधित्व हनुमानजी आहेत. तर एकदा सीतामातेने सिंदूर लावला होता त्याच्या डोक्यामध्ये, जे पतिव्रता स्त्रियांचे सिंदूर लावते. तर हनुमंताने विचारलं की तुम्ही सिंदूर का लावलेला आहे. तर सीतामाते सांगितले की प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात. तर हनुमान गेले आणि संपूर्ण शरीराला सिंदूर लावला ते. आज पण पाहतो की हनुमानला संपूर्ण शरीरात सिंदूर असतो. त्या प्रभूनंतर हसू लागले, हे काय केलं असतो की हनुमान म्हणले की मी सीतामाता सांगितले की मला थोडं सिंदूर लावले आणि प्रभू रामदेव प्रसन्न होता, तर मी संपूर्ण शरीराला सिंदूर लावतो. अशा प्रकारे दास्य भाव आहे, भगवंताला पूर्णपणे स्मरण अशा प्रकारे.
तर स्वतःविषयी नाही तर भगवंताचे विचार करणे म्हणजे दास्यभाव आहे. भगवंत कसे प्रसन्न होतील, माझ्या सेवेने भगवंत कसे प्रसन्न होतील, तर हे म्हणजे दास्यभाव आहे. तसं वृंदावनमध्ये घनश्याम बाबा प्रभू राधानाथ महाराज जे गोपीजन वल्लभ जे मंदिर होते त्या वर्षी 72च्या सुमारास वृंदावनमध्ये राहत होते. तर आज पण भोगला आश्रमासमोर एक मंदिर आहे, एक अर्धा किलोमीटरवर. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस महाराज जात होते, तर एक वृद्ध बाबा जे होते घनश्याम बाबा म्हणून, त्याला स्वयंभू अर्चा विग्रह प्राप्त झाले होते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी त्यांची पूजा करत होते आणि त्या ठिकाणी यमुनेवरून पाणी आणत होते त्या ठिकाणी आणि आरती वगैरे सेवा करत होते. तर त्यावेळेस काय करत होते, अशा प्रकारे हे भगवंताचे एक कर्मफळ, त्याच्याकडे कुठल्या प्रकारचे धन नव्हतं, पण शरीराद्वारे भगवंताची ते सेवा करत होते. वय वृद्ध असताना पण भगवंताची ते सेवा करते. नंतर त्याच प्रकारे प्रपादाने पण जॉर्ज हरिसनला कशा प्रकारे स्मरण केलं, अशा प्रकारे भगवंताच. कारण जॉर्ज हरिसनने प्रपादाची सेवा केली होती. लंडन म्हणजे जे भक्तिवेदांत ज्ञानर आहे, प्रपादांना पूर्णपणे भेट म्हणून दिली. आणि प्रपादांचे मराठी इंग्लिशमध्ये कृष्णा पुस्तक होतं, त्यासाठी $19,000 त्यांनी प्रदान केले होते, भेट म्हणून दिले होते. प्रपाद म्हणते फार करता येत नव्हते. तर प्रपाद पण काय अशा प्रकारे त्यांनी प्रपाद जेव्हा शरीर सोडत होते, तर त्यांनी जेव्हा हरिचं स्मरण केलं. तर चैतन्य महाप्रभूंनी पण कशा प्रकारे प्रतापवधू महाराज चैतन्य महाप्रभूंना ज्यावेळेस स्मरण केलं, त्यावेळेस की तव कथा अमृतम तत्व जीवन, त्यावेळेस त्यांची कृपा त्यांना प्राप्त. तर अशा प्रकारे ह्या कथेमधून अशा प्रकारे पाहू शकतो की वर बसायचं तर अशा प्रकारे कर्मफळ अर्पण करणे. तर हे जे काही आपल्याकडे असेल त्या कर्माचं फळ अर्पण करणे. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं की स्वतःविषयी नाही तर भगवंताची सर्व विचार केला पाहिजे आणि प्रयत्न कथा पाहिजे. दुसरं आहे काय कर्म सेवा करणे. दुसरं आहे काय करे म्हणजे सेवा करणे. स्कंद पुराण असे म्हटले कर्मकांड करण्यात आणि वर्णाश्रम काय करतात मेकिंग चार्जेस एवढे कधी कधी एकाकडे जास्त कधी इकडे कधी हरे कृष्णा प्रभूजी. हे त्यांचं मस्जिदला तसं कॉन्टॅक्ट असतं त्यांचं मेकिंग चार्जेसवर पैसा नाही. श्रीकांत कदम प्रभूजी म्यूट केल्यानंतर पण अनम्यूट होतं कसं काय? कुठला कुठं हा कुठं आलो हे हे तरी केलं ना मी. हा ते त्याच्यावरून क्लिक करायचं. आता म्युटी असतं. आता कोण अनम्यूट नव्हतं. अच्छा स्वतः अनम्यूट करत होते ना सर्व. हा आता तुम्हाला अनम्यूट करायचं तुम्हाला बोलायचं. तर मी अनम्यूट आहे ना मी तर. हा तुम्ही unmute. तर काय काय सेवा दासीमध्ये दोन प्रकार आहे, कर्मफळ अर्पण करणे, दुसरे म्हणजे सेवा करणे. स्कंद पुराण म्हटले आहे की कर्मकांड करण्यात आणि वर्णाश्रम पद्धतीचे पालन करण्यात असं कसं लोकांना भक्त समजले गेले पाहिजे. परंतु ज्यावेळी भक्त भगवंताच्या सेवेत नियुक्त होतो त्यावेळी त्यांना भागवत किंवा शुद्ध भक्त असे म्हणतात. जे लोक कर्मकांड करतात किंवा वर्णाश्रम पद्धतीनुसार आपली विहित कर्म करतात तो सुद्धा शुद्ध भक्त नसतात. तरी ते आपल्या कर्माचे फळ भगवंतांना अर्पण करत असल्यामुळे त्यांना भक्त समजले पाहिजे. सेवा जेव्हा एखाद्यामध्ये केवळ स्वधर्माची अशी कोणतीही इच्छा नसते आणि तो उत्स्फूर्त भगवंताच्या प्रेमाने प्रेरित होऊन भगवंताची सेवा करतो, तेव्हा ते वास्तविक शुद्ध भक्त म्हणून ओळखला जातो. भौतिक जगाच्या संपर्कात येणाऱ्या असलेल्या बदलजीवामध्ये भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते. वर्णाश्रम पद्धत आणि तिच्या अंतर्गत असलेली विविध कर्माची पद्धती यांची रचना अशा प्रकारे करण्यात आली की एखादा बद्धजीव या भौतिक जगतात आपल्या इच्छेप्रमाणे भोग करू शकतो आणि त्याच वेळी कर्मशः आपली आध्यात्मिक भावना विकसित करू शकतो. वर्णाश्रम पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या अनेक क्रिया आहेत ज्यांचा समावेश कृष्ण भावने केलेल्या भक्तिमय सेवेत होऊ शकतो. ग्रहस्थाश्रमी भक्त भौतिक कर्मकांडे आणि भक्तिमय सेवेतील क्रिया दोन्हीचा स्वीकार करतात, कारण दोन्हीचा उद्देश भगवान श्रीकृष्णाला संतुष्ट करणे हाच असतो. ज्यावेळी ग्रहस्थाश्रमी भक्त एखादे वैदिक सकाम कर्मकांड करतात त्यावेळी त्याचा उद्देश श्रीकृष्णाला संतुष्ट करणे हाच असतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाला संतुष्ट करणे याच उद्देशाने कोणतेही कार्य म्हणजे भक्तिमय सेवा आहे. तर या ठिकाणी दाससेवामध्ये कर्मफळ अर्पण करायचं आहे किंवा सेवा करायचं आहे, दोन्ही म्हणजे भक्तिमय सेवा आहे.
तर रूप गोस्वामी आता भक्तिमय सेवा करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तीचे वर्णन करीत आहेत. भक्तिमय सेवा करण्यासाठी कोण व्यक्ती पात्र आहे त्याच्याबद्दल आता ते वर्णन करीत आहे. असे म्हणतात की जे अल्प प्रमाणात कृष्णप्रेम जागृत झालेल्या नवोदित भक्तांमध्ये जितक्या प्रमाणात भक्तिभावना विकसित झालेली असते तितक्याच प्रमाणात त्याची इंद्रियभोग करण्याची वृत्ती कमी झाली असते. जरी अशा लोकांमध्ये इंद्रियभोगाचे काही आकर्षण आढळले तरी त्या क्रियाचे फळ त्यांना श्रीकृष्णाला अर्पण केले पाहिजे. आता सुद्धा याला सुद्धा दास्यभावात केलेली भक्ती असे म्हणता येईल, ज्यामध्ये परमेश्वर स्वामी आणि कार्य करणारा मनुष्य त्यांचा दास असतो. नारदीय पुराणात हा दास्यभाव कसा दिव्य असतो हे स्पष्ट करण्यात आले आहे. तिथे असे म्हटले आहे की आपली काया मन आणि वाचा याद्वारे सदैव भक्तिमय सेवेत रत राहणारा मनुष्य अथवा तसे न करणारा, तसे सदैव सेवेत रत असणारा मनुष्य अथवा तसे न करता केवळ तशी इच्छा बाळगणारा मनुष्य देखील मुक्त समजला पाहिजे. तर या ठिकाणी वर्णन आहे कशा प्रकारे दास्य भावामध्ये दोन प्रकार आहे. कर्माफळ अर्पण करायचं आहे आणि दुसरे आहे भगवंताची सेवा करायची. जर जे आपल्याकडे धन नसेल तर शरीराने भगवंताची सेवा करायची, पण येणं केणं प्रकारे आपल्याला शरीर भगवंताच्या सेवेमध्ये लावायचं आहे. तर दास्याचे दोन प्रकारे सेवा करतो, कर्मार्पण आणि कैकार्य सेवा करणे. तर दुसरा आहे 48 सख्य भगवंता सखा बनायचं आहे. दोन प्रकारे आहे त्याच्यामध्ये पण विश्वास पात्र दास किंवा शुभचिंतक. विश्वास पात्र मध्ये इस्कॉनचे पूर्ण वेळ जे भक्त आहेत, पूर्ण वेळ सेवा करणारे ते विश्वास पात्र आहेत. आणि मित्र आणि शुभचिंतक म्हणजे लाईफ मेंबर आहेत. शुभचिंतक आहेत फक्त, ते पूर्णपणे भक्ती करत नाहीत पण आपल्या धनाद्वारे मंदिरासाठी मदत करतात. अशाद्वारे पण त्यांना ते काय करते, भगवंताचे साख्या भावामध्ये ते भक्ती करतात. तर वाचू शकता हे दोन माताजी पहिल्या पॅरेग्राफ सख्य भावाचं आहे पुस्तक तुमच्याकडे इंग्लिश मध्ये वाचा, मोठ्याने वाचा, ऐकायला जायला पाहिजे लोक. नाट्य भावात केलेल्या भक्तिमय सेवेचे दोन प्रकार असतात. भगवंताच्या ऐक्याच्या दासत्वाचे आराधने आणि दुसरा म्हणजे भगवंताच्या एकाचे कार्य करणे. दुसऱ्या भक्त सर्व नियमांचे नियमित रूपाने पालन करतो आणि याद्वारे आपल्याला होऊ शकते. अशी त्याची शक्ती आहे. दुसऱ्या प्रकारचा साक्षीभाव भाव म्हणजे भगवंतांच्या इत्यादींना बोलणे नाव आहे. भगवद्गीतेत असे म्हटलेले आहे की भगवंत जो कोणी भगवद्गीतेचा संदेश सर्वसाधारण समाजामध्ये प्रचार करतो तो भगवान श्रीकृष्णाला सर्वाधिक प्रिय होतो. महाभारतात द्रौपदी म्हणजे प्रिय गोविंद तुमचे असे वचन आहे की तुमच्या भक्ताचा कधीही नाश होऊ शकत नाही. माझा या वचनावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून सर्व प्रकारची संकटे आली तरी मी केवळ तुमच्या वचनाचे स्मरण करून जीवन जगते. यातील भाव असा आहे की द्रौपदी आणि तिचे पती पांडव यांना जोगिंदर आणि इतरांनी अनेक प्रकारच्या संकटात टाकले. ही संकटे इतकी भीषण होती की कधी कधी भीष्मदेवांसारखे नैतिक कर्मचारी आणि महान योद्धे देखील त्यांचा विचार करून अश्रू ढाळायचे. भीष्मदेवांचे यांचे नेहमीच आश्चर्य वाटे की पांडव पराकोटीच्या धर्मी होते. द्रौपदी जणू काही लक्ष्मी देवी होती. साक्षात श्रीकृष्ण यांचे निकट मित्र होते आणि तरीही जीवनात त्यांना इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले तरी जरी त्यांच्यावर कोसळलेली संकटे सामान्य नसली तरी द्रौपदीने कधीही आपला निश्चय दळू दिला नाही. तिला माहित होते की श्रीकृष्ण आमचे सखा आहेत आणि ते आपले निश्चितच रक्षण करतील. ठीक आहे, पुरेसा आहे. तर या ठिकाणी वर्णन आहे की विश्वास पात्र याच्यामध्ये भगवंताची पूर्ण वेळ सेवा करणारे द्रौपदीचं उदाहरण आहे महाभारतामध्ये की द्रौपदी भगवंताला प्रार्थना करते, प्रतिज्ञा तव गोविंद नमे भक्त्या पुण्यशती. तर भगवंताला प्रार्थना करते आणि भगवंताचं पण वचन आहे की कोणते प्रतिजाने नमे भक्त्या पुण्यशती. तर भगवंत जे सख्या भावामध्ये पण भगवंताची भक्ती करतात त्यांचं पण भगवंत काय करतात, रक्षण करतात. म्हणून द्रौपदीला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, सखी म्हणलेलं आहे. कोण आहे ते, भगवंताची सखी आहे. अशा प्रकारे सख्या भावामध्ये त्यांनी भगवंताची भक्ती त्यांनी केली. तर अशा प्रकारे
ज्या भक्तांच्या जीवनामध्ये सखा असून पण अशा प्रकारचे अनेक प्रकारच्या अडचणी येतात, तरी पण भक्त कधी भगवंताची भक्ती सोडत नाही. कधी कधी उदाहरण जातं की भीष्मदेव म्हणतात की अरे पांडवाच्या जीवनामध्ये एवढे संकट आले, ते असूड राहायचे की द्रौपदी लक्ष्मीप्रमाणे आहे, तर यांच्या जीवनामध्ये पण एवढे संकट काय येतात? सर्व धर्माचं पालन करणारे आहेत. जर कुणी आता कलियुगामध्ये विचार करत असेल अरे भक्ताच्या जीवनामध्ये असं घडतंय, तर कधी भक्तीच करणार नाही तो. अशा प्रकारे पांडवाचं उदाहरण पाहिलं तर मग कधी द्रौपदी, सीता, कुंती, महाराणी यांचं कधी मंडोदरी असं नाव दिलं जात नाही स्त्रियांना. कारण त्यांना वाटतं की अरे यांचं नाव ठेवलं म्हणजे फक्त वनवास भोगायला लागतं. सीता कधी नाव देतात का कुणाचं? नाही देत. त्यांना वाटतं की नाव ठेवलं म्हणजे त्यांना वनामध्ये जावं लागतं, दुःख भोगावं लागतं, दुसरे नाव देतात. पण त्यांना हे माहित नाही की हे जे भगवंत हे फार श्रेष्ठ भक्त आहेत आणि भगवंत यांच्या उदाहरण दाखवू देतात कशा प्रकारे भगवंताचा भक्त सहनशील असतो आणि किती जरी जीवनामध्ये समस्या आली पण त्याचा पूर्णपणे विश्वास असतो की भगवंत आमचे अवश्य रक्षण करतील. अवश्य रक्षेवे कृष्ण, माझं भगवंत अवश्य रक्षण करतील. म्हणून हे विश्वास पात्रदास, भगवंतावर त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे. काही जरी झालं तरी भगवंत आमचे अवश्य रक्षण करतील. म्हणून पांडवांना पूर्ण विश्वास होता, पण पांडवांनी काही तक्रार केली नाही भगवंताकडे, अरे भगवंता आम्ही तुमचे जवळचे हे आहोत, तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख काय प्राप्त करते. पण भगवंता स्मरण करत राहिले ते. भगवंता पूर्ण विश्वास होता आणि भगवंताने त्यांचं रक्षण केलं शेवटी. आणि जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये मित्र आहे किंवा विश्वासपात्र आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंताचं कार्य आहे. भगवंताचं कार्य प्रदान करतात. जरी पूर्ण वेळ जरी भक्ती करतोय त्याला पण भगवंतच रक्षण करतायत आणि पूर्ण वेळ जर करत नाही त्याचं पण भगवंत रक्षण करतायत. असं नाही करून बाहेरून तो आणतोय आणि जगतोय, असं नाही. त्याचं खाणं पिणं हवा पाणी सर्व काही भगवंतच प्रदान करणार आहे संपूर्ण. तर हे एक तर आहे भगवंताचा निस्वार्थी भक्त भगवंताच्या कृपेवर अवलंबून असतो. विश्वास पात्र दास, अवश्य रक्षेवे कृष्ण, भगवंत माझे अवश्य रक्षण करतील. तसं द्रौपदीचं उदाहरण आहे. आणि दुसरं आहे तर शुभचिंतक, अशा प्रकारे की ते फक्त चिंतन करतात की ठीक आहे भगवान श्रीकृष्ण आमचे शुभचिंतक आहेत, फक्त कृष्णाच्या कार्यासाठी मदत करतात, लाईफ मेंबर आहेत. दोन्हीची भक्ती करत नाही ते लोक, पूर्णपणे आश्रित नाहीत, पण काहीतरी दान देतात. अशा प्रकारे पण भगवंत ते सेवा करतात. श्रीमंत भागवतात 11:2-53 मध्ये ऋषभ पुत्र हवी मुनी महाराज निळा म्हणतात, हे राजन, इंद्रासारखे महान देव देखील भगवंताच्या चरणकमलाची सेवेची याचना करीत असतात. जो म्हणून अशा सेवेपासून क्षणासाठी सुद्धा विचलित होत नाही, ज्याच्या मनामध्ये अशी दृढ श्रद्धा असते की या सेवेतील कार्य कोणत्याही उपाय वस्तू नाही, याला प्रथम श्रेणीचा उत्तम भक्त म्हणतात. उत्तम भक्त कोण आहे? एका क्षणासाठी पण भगवंताला विसरत नाही. स्मर्तव्य सत्ता विष्णू विस्मर्तव्य नातुचा सर्व विधी निषेधातो येतव्य कर, नेहमी भगवंताला स्मरण करतो, भगवंताला कधीही विसरत नाही. तर हा भगवंताचा उत्तम भक्त आहे, प्रथम श्रेणीचा. पुढे रोज म्हणतात की ज्या नवोदित भक्तांनी अल्प प्रमाणात भगवत प्रेम विकसित केले आहे तो भक्तिमय सेवेकरता योग्य साधक आहे. ज्यावेळी तो अशा सेवेमध्ये दृढपणे स्थित होतो त्यावेळी त्याला या दृढपणात त्याच्या भक्तिमय सेवाचा एक भाग होतो. म्हणून भक्ती मार्गामध्ये कुणी थोड्या अल्प प्रमाणामध्ये जरी भक्ती प्राप्त केलेली आहे तरी तो भक्तिमय सेवेला योग्य साधक आहे, त्याला आपण भक्तच म्हणलं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्याचा भक्तिमय सेवेचा एक भाग आहे. म्हणून कधी कधी असे आढळते की शुद्ध भक्त भगवंताच्या मंदिरात त्याची अत्यंत निकटतेने सेवा करण्याकरता सनायन करतो. भक्तांचे असे मित्रत्वाचे वागणे म्हणजे रागानुग आचरण समजले जाते. जरी नियमाप्रमाणे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या मंदिरात कोणी शयन करू शकत नाही तरी देखील अशा प्रकारचे उत्स्फूर्त भगवत प्रेम साखे भावात समाविष्ट केले जाते. कधी कधी पुजारी जे आहेत भगवंताच्या गर्भगृहामध्ये झोपतात, कारण तो सख्य भावामध्ये आहे. अशा प्रकारे रागानुगा भक्ती आहे. अशा प्रकारे रागानुगा भक्तीचं उदाहरण पुढे 16-17 अध्यायामध्ये आहे. तर जो रागानुगा भक्ती आहे तो भगवंताच्या प्रकारे अशा प्रकारे मित्रत्वाने वागू शकतो. पण बाकीचे जे आहेत भगवंत आपला स्वामी आहेत किंवा भगवंत आपली पिता आहेत किंवा माता आहेत, अशा प्रकारे आपण हे करू शकतो. रागानुगा जो भक्त आहे तो भगवंताचा मित्र किंवा अशा प्रकारे तो हे करू शकतो. तर ते पण एक प्रकारची सख्य भावामध्ये तेच पण शयन केलेलं आहे. सख्य भावामध्ये पण तेच एक प्रेम आहे की भगवंताचा सखा बने, विश्वासपात्र आणि मित्र आणि शुभचिंतक, दोन प्रकारे भगवंताचा सखा आपण बनवू शकतो. तर पुढे आहे आत्मनिवेदन. सर्व काही भगवंताला समर्पण करणे. आत्मनिवेदनाचं प्रतिनिधित्व करतात बळी महाराज. आत्मनिवेदनाचं प्रतिनिधित्व करतात बळी महाराज. सुजाता माताजी, विचारा काय प्रश्न आहे तुमचा?
तुम्ही सर्वांना म्यूट केलेला आहे, तर तुम्ही तुमचा प्रश्न ठेवा. एक 2:45 वाजता तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्याकडे ठेवा लिहून 2:45 वाजता, कारण बरेच डिस्टर्बन्स होत आहे. 2:45 वाजता तुमचा प्रश्न घेतला जाईल. ठीक आहे. सर्वांना म्यूट केलेला आहे आम्ही. अनम्यूट आम्ही 2:45 वाजता करू. सर्वांचे काही प्रश्न असतील आम्ही नंतर तुम्ही विचारू शकता. आत्मनिवेदनाचे अत्यंत सुंदर निवेदन श्रीमद भागवतातील 11, 29, 34 या श्लोकात या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण, ज्या मनुष्याने माझी पूर्ण शरणागती पत्करून सर्व कर्माचा त्याग केला आहे, त्याला मी स्वतः त्याच्या वर्तमान आणि भावी जन्मात देखील संरक्षण देतो. वर्तमान आत्ताच्या जीवनामध्ये आणि भविष्यामध्ये संरक्षण देतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मी त्याची आध्यात्मिक जीवनामध्ये अधिकाधिक प्रगती होण्याकरता सहाय्य करीत असतो. अशा मनुष्याने अगोदरच सृष्टी किंवा परमेश्वर ऐश्वर्य प्राप्त करण्याची मुक्ती संपादन केलेली आहे. भगवद्गीतेत देखील अशी पुष्टी करण्यात आली की मनुष्याने भगवान श्रीनाथ चरित्रामध्ये आश्रय घेतात. श्रीकृष्ण त्याच्या जीवनाची सूत्रे आपल्या हातात घेतात आणि त्या सर्व पापासून मुक्त करण्याची हमी देतात. ते त्याला अर्ध्यातून देखील उपदेश करतात, जेणेकरून तो भक्त आध्यात्मिक जीवनात सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्वरित प्रगती करतो. जो कोणी भगवंताला शरण जातो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रजहं तरस्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवद्गीतेमध्ये म्हणतात तुम्ही सर्व तथाकथित धर्माचा त्याग करा, मला शरण या, तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करतो. सर्व पापापासून मुक्त करतो म्हणजे भगवंत पहिले तुम्ही जे काही पाप केलेले आहेत ते पण मुक्त करतील, आता वर्तमानामध्ये संरक्षण करतील आणि भविष्यामध्ये पण संरक्षण करतील. तर हे भगवंताचं काय आहे? वचन आहे. तर म्हणून भक्तिविनोद ठाकूर पण एका भजना म्हणतात की मानस देह घ्या जो किशोर मोर हरिपिला तुवा पदे नंद किशोर. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की माझं मन, देह, बुद्धी सर्व काही तुम्हाला मी अर्पण करू शकतो. सर्व काही तुम्हाला अर्पण करू शकतो. मारो बे राखो बे जो इच्छा तुम्हाला नित्यता असं तुवा प्रती तुवा देखा. तर पूर्णपणे आत्मनिवेदन, पूर्णपणे शरणागत होणे. माझ्याकडे कुठल्या प्रकारची पात्रता नाही, माझ्याकडे धन नाही, बुद्धी नाही, काहीच नाही माझ्याकडे. केवळ तुमची कृपा मला आवश्यक आहे. तुमच्या कृपेवर मी जगतोय. तर हे म्हणजे आत्मनिवेदन. तर अशा प्रकारे बळी महाराजांनी आपलं संपूर्ण काही तन, मन, धन सर्व काही भगवंताला अर्पण केलं आणि शेवटी भगवंताने त्यांना बंदिस्त पण केलं. नंतर शेवटी भगवंताने त्यांना सुतलोक पण प्रदान केला. अशा प्रकारे म्हणजे काय सर्व धर्मान परित्यज म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हा धर्म नाहीये. तर धर्म म्हणजे स्वभाव. तुम्ही म्हणाल की मी स्त्री आहे की हा माझी उपाधी आहे, सर्व उपाध्या त्यागायच्या आहेत. हुद्दे हुद्दे मी श्रीमंत आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, सर्व उपाधी त्यागायचे आहे. धर्म त्याग नाही. कोण मुस्लिम असेल मुस्लिम त्याग करून हिंदू बनायची गरज नाही त्याला. समजलं का नाही? की हिंदू असेल तर मुस्लिम बनायची गरज नाही. धर्म म्हणजे आपला स्वभाव, कर्तव्य त्याग आहे, त्यागायचे आहे. कर्तव्य त्यागायचे नाही, कर्तव्याचं भगवंतामध्ये हे करायची, सेवा करायची आहे. पण तथाकथित जे उपाधी आपण ठरवलेल्या आहेत की मी आहे, मी तो आहे, त्या सर्व उपाधी त्यागायच्या आहेत आणि भगवंताला शरण जायचं आहे. म्हणजे कोणी असो भगवंताची भक्ती करायची आहे, तर हे शरणागतीचा हा मार्ग आहे. तो म्हणजे धर्म आहे. तसं जीवाचा धर्म काय आहे? भगवंताची सेवा करणे. साखरेचा धर्म काय आहे? गोड. आणि मिरचीचा धर्म काय आहे? तिखट आहे. मिरचीमध्ये किती गोड घातलं तरी तिखट हे राहणार आहे, गोड होणार आहे का? नाही. साखरेमध्ये किती मिरची घातली तरी साखर नाही. तर त्याच प्रकारे जीवाचा धर्म आहे भगवंताची सेवा करणे. तर सर्व धर्म परित्याग म्हणजे आपले जे स्वभाव आहेत त्यांनी भगवंताची सेवा करायची. कुणी असू शकतो, स्त्री, बालक, वृद्ध, पुरुष, कुणी असू शकतो, भगवंताची भक्ती ही करायची आहे. तर ते म्हणजे सर्व धर्म परित्याग आहे. तर आत्मनिवेदन शरणागतीचे 6 अंग आहेत. शरणागतीचे 6 अंग हे सनातन गोस्वामी हरिभक्ती विलास मध्ये वर्णन करतात. अनुकूलचे संकल्प, प्रतिकूलचे वर्जनम, रक्षसे श्वासो गुप्तते वर्णमता, आत्मनिक्षेप कारणपण्य. अशा प्रकारे हे 6 मिळून आत्मनिवेदन पूर्ण होते, संपूर्ण विधी होते. 6 विधी काय? शरणागती 6 विधी. आत्मनिवेदन ठीक आहे, कोणी म्हणे की मी भगवंताला सर्व काही अर्पण केलेलं आहे. अर्पण केलेलं आहे कसं समजायचं? भक्तीसाठी अनुकूल वातावरणाचा स्वीकार करणे. भक्तीसाठी अनुकूल वातावरण कुठं कुठं आहे? रोड, फिल्मी सिटी, समुद्राचा बीच, पब्लिक प्लेसेस भक्तीसाठी अनुकूल नाहीये. भक्तीसाठी अनुकूल काय आहे? मंदिर आहे किंवा चांगल्या प्रकारे राहायला शांत ठिकाण आहे. त्या ठिकाणी भक्ती आपली वाढू शकते. त्याचा स्वीकार केला पाहिजे की ज्या ठिकाणी भक्ती वाढते, अच्छा. भक्ताचा संघ भक्ती वाढते. आपण जर संख्येत भक्ती वाढते का? नाही. ते संख्या भक्त बनवा. ते भक्ताला काय म्हणते का? तर भक्तीच्या अनुकूल वातावरणाचा स्वीकार करणे अनुकूल आहे.
प्रत्येक गोष्टी वर्धन पुस्तकापासून दूर राहणे, हा भक्ताचा संग नाही करायचा आहे. आणि भक्तीसाठी ज्या ठिकाणी बाधा होते त्याचा त्याग करायचा आहे. ज्या ठिकाणी भक्तीमध्ये अडथळा येतोय तर ते स्थान त्यागायचं आहे. पण जर घर पण असेल, घरामध्ये भक्ती होत नसेल तर घर सोडून चांगल्या ठिकाणी जाऊन भक्ती तुम्हाला करायची आहे. अशा प्रकारे रक्षसे जो भगवंत माझे अवश्य रक्षण करतील, विश्वास असला पाहिजे. असं नाही की मी भक्ती करतोय आणि भगवंतावर कोण विश्वास नाही, तर ते पूर्णपणे मग शरणागतीची विधी नाहीये. पूर्णपणे विश्वास असला की भगवंत माझे अवश्य रक्षण करतील. सर्वांचे रक्षण करतात. 84 लाख योनीचं भगवंत रक्षण करतात, माझ्या का अवश्य रक्षण करणार नाही. तरी भक्तीची शरणागतीची विधी आहे. तर उदाहरण आहे गजेंद्र. गजेंद्र पाहत होता की कशा प्रकारे त्याचे पुत्र आहेत, पत्नी आहे, सर्व काही शेजारी आहेत, तलावाच्या शेजारी, तर कुणी रक्षण करू शकत नव्हतं. पण त्यावेळी त्याने भगवंताला एक फूल घेतलं आणि अर्पण केलं आणि भगवंत आले त्याचं रक्षण केलं. तर अशा प्रकारे सर्वांचं, द्रौपदी आहे, गजेंद्र आहे, अजामिल आहे, सर्वांचे उदाहरण आपण देऊ शकतो. अशा प्रकारे भगवंताने त्यांचं रक्षण केलं, हे विश्वास आहे. आणि गोपतत्व वर्णन तथा भगवंत आमचे जो पोषण करतायत, पालन करणार. भगवंत काय करतात, आमचे रक्षण पण करतात, रक्षण शरीराचे करतात आणि पालन काय करतात, सर्व काही आपल्याला खाणं पिणं पुरवतात भगवंत. पाणी देतात, हवा देतात, पाऊस देतात, सर्व काही भगवंत प्रदान करतात, ऊन देत आहेत पालन करणारे. तर नुसतं अन्न असेल तर जगणार नाही आपण. हवा बंद केली, सूर्यप्रकाश उगवला नाही तर आपण जगू का? नाही. संपूर्ण भगवंत प्रदान करतात. आत्मा निक्षिप समर्पणपाला काही विरोध, आत्मनिष्ठ मतन मनाने धनाने काय करणे, भगवंताची भक्ती करणे. आत्मनिष्ठ तन मनाने समर्पणात काही विरोध, काही कुठल्या प्रकारचा विरोध नसेल समर्पणामध्ये. कुठल्या प्रकारचा तीळबाळ नसला पाहिजे, पूर्णपणे शरणागत असला पाहिजे. आणि कार्पण्य म्हणजे स्वतःला दीन समजणे, काही पात्रता नाही, माझ्याकडे कुठल्या प्रकारची पात्रता नाही. अमानिना मान देणं, कीर्तने सदारी नादपी सुनेचे न करोरपी सैष अमानिन मान देणं, कीर्तने सदारी. तर अशा प्रकारे शरणागतीचे सांग काय प्रश्न असेल त्याच्यामध्ये अनुकूल संकल्प, प्रतिकूल वर्जन, राक्षसी विश्वासो गुप्तते वर्णन यथा आत्मनिक्षेप कार्पण्य. हे सनातन गोस्वामी हरे भक्ती विलास मध्ये हा जो श्लोक दिलेला आहे की शरणागती म्हणजे काय आहे. तर शरणागती म्हणजे हे 6 अंग आहे शरणागतीची. तर हे 6 अंग जीवनामध्ये प्राप्त केल्याने पूर्णपणे शरणागती, आत्मनिवेदन आणि शरणागती विधी संपूर्ण होतो. त्याच्यापैकी एकही जर कार्य नसेल तर पूर्णपणे भगवंताशी आपण शरणागत नाही. तरी फार उच्च विधी आहे. अशा प्रकारे अनुकूल संकल्प, प्रतिकूल वर्जन, राक्षसी विश्वासो गुप्तते वर्णन आत्मनिक्षेप कार्पण्य. तर हे उच्च स्तर आहे. त्यासाठी एक दुसरं कार्य नाही, त्यासाठी जीवनभर आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तरी एक दिवस आपण आत्मनिवेदन हे जे नविदा भक्तीमध्ये जे अंग आहे आणि या ठिकाणी 49वां अंग आहे आपले, आपण प्राप्ती करू शकतो. तर हे बळी महाराज प्रतिनिधित्व करतात. अनेक उदाहरणे, दधीची, शिबी महाराज, रणतीदेव. दधीचीने पूर्णपणे शरणागत होते, इंद्राला आपले हाडे दिले होते असुराबरोबर युद्ध करण्यासाठी, व्रज बनवण्यासाठी. शिबी महाराजांनी कबुतराला स्थान दिलं आणि कबुतराच्या वजनाचं मांस त्या गिधाडाला प्रदान केलं. आणि नंतर रणतीदेवाने तर काय केलं होतं, 40 दिवस उपवास केला, एकादशा निर्जल उपवास. आणि ज्यावेळेस एक चांडाळ आला त्याला अन्न दिलं, नंतर एक कुत्रा आला, कुत्र्याला अन्न दिलं, नंतर ब्राह्मणाला पाणी देऊन टाकलं. सर्व बळी महाराज, दधीची, शिवी महाराज, रणतीदेव याचे उदाहरण आहेत. अशा प्रकारे शरणागतीचे विचार. आत्मनिवेदन म्हणजे शरणागती आहे संपूर्ण. आपल्याकडे जे काही आहे, तन मन धन सर्व काही भगवंताला अर्पण करणे. घर असेल, घर भगवंताचं आहे. पैसा आहे, पैसा भगवंताचा आहे. म्हणजे नुसतं म्हणायचं नाही, ऍक्च्युअली भगवंताच्या सेवेत लावायचं. हा, थेरी नाही, प्रॅक्टिकल आहे पूर्ण. लोक म्हणतात भगवान सर्व काही तुझं आहे, माझं काही नाहीये. पण ज्यावेळेस वेळ येते त्यामध्ये नाही, सर्व घर माझं आहे, परिवार माझा आहे, गाडी माझी आहे, बंगला माझा आहे. जर कोणी तुझ्याकडे आलं असेल, ठीक आहे, जन्माष्टमी आहे, धन द्या, घर द्या, गाडी द्या, बंगला द्या, सर्व काही घेऊन जावं भगवान. तर हे आहे बळी महाराजांचं उदाहरण आहे. महादेव त्यांच्याकडे ज्यावेळेस गेले, हा, देवासाठी करून टाका, स्वतःच्या निर्तपीसाठी नाही, भगवंतासाठी, भगवंताच्या मंदिरासाठी वापर करा. घर आहे, भगवंताचं मंदिर बांधवा.
तुमच्याकडे पैसा आहे, भगवंताच्या सेवेसाठी वापर करा. घरी बनवा किंवा मंदिराला द्या, काहीतरी कार्य करा, पण भगवंताच्या सेवेसाठी. भक्ती वाढली पाहिजे त्याकडून. असं नाही तुम्ही कार घ्याल, चौपाटीला जाल, की पिक्चर बघाल, किंवा इकडे हिमालय, इकडे तिकडे महाबळेश्वरला जाल, गोव्याला जाल, तर ती मग आत्मनिवेदन नाही आहे ते. अशा प्रकारे केवळ भगवंताची भक्ती वाढली पाहिजे, ती शरणागती अशा प्रकारे. तर बळी महाराजांची कथा आहे की वामनदेव गेले, त्यांनी संपूर्ण अर्पण केला. 3 पाऊल जमीन मागितली त्यांनी वामनदेवाने. बळी महाराज हसू लागले, अरे 3 पाऊल काय, माझ्याकडे संपूर्ण ऐश्वर्य आहे, सर्व काही प्रदान करतो. तर हे प्रल्हाद महाराजांचे वंशज आहे बळी महाराज. तर त्यावेळेस 3 पाऊल जमीन म्हणले. भगवंताचे छोटे छोटे पाऊल होते. भगवंताने एका पावलामध्ये पूर्ण आकाश, दुसऱ्या पाताळ, तिसऱ्या पाऊल जमीन होती. तेव्हा हे बळी महाराज आपलं डोकं समोर केलं, भगवंताने त्यावर पाय ठेवला, सर्व काही हिरावून घेतलं ते. आणि ते घेतलं आणि त्यांना बंदिस्त केलं. ते भिकारी बनवलं भगवंताने. पण भगवंत घेतात, पण नंतर प्रदान पण केले भगवंताने, सुतलोक पण प्रदान केला. तर म्हणून बळी महाराज सर्वात आत्मनिवेदन, समर्पणाचे प्रतिनिधित्व करतात अशा प्रकारे. म्हणून हे आत्मनिवेदनचं प्रतिनिधित्व बळी महाराज करतात. सर्व काही भगवंताच्या सेवेसाठी अर्पण केलं ते, काही ठेवलं नाही. उद्या काय होईल, कोण लोक म्हणेल, काय म्हणतील, काही नाही विचार केला. आणि त्याची पत्नी पण तसं होती. पत्नी पण म्हणले नाही, अरे सर्व भगवंत आले, सर्व काही अर्पण करा तुम्ही. तर तिला ते म्हणत होते, अरे रागावत होते, तुम्ही ते अर्पण करून टाका, सर्व भगवंत आले. हा, अशा प्रकारे सर्व काही जे काय फार उच्च स्थिती आहे माताची. तर त्यांचा आपण हा त्याचे आपण एक दिवसासाठी आपला बरोबरी करू शकणार नाही, पण जीवनामध्ये भाव ठेवला पाहिजे महत्वपूर्ण, की मला हे करायचंय. तर पुढे आहे निज प्रियोपरणम, 50वा गुण आहे, भक्तीचा अंग आहे. एखादी प्रिय वस्तू भगवंताला अर्पण करणे. एखादी प्रिय वस्तू म्हणतात, की म्हटलं आहे की सख्य आणि भाव आणि आत्मनिवेदन या 2 अतिशय कठीण प्रक्रिया आहेत. सोपं नाहीये. भगवंताचा सखा बनणे आणि सर्व काही अर्पण करणे. म्हणतात की भिकाऱ्याला पण एक कवडीचा हे अहंकार असतो, एक पैसा पण देणं फार कठीण जाते. सर्व काही अर्पण करायची साधी गोष्ट नाहीये. म्हणून अशा प्रकारचे भगवंताकडे संबंध अत्यंत दुर्मिळ आहेत, फार कमी आहेत. यास दिसणार नाही. केवळ अतिशय प्रगत भक्त अशा प्रक्रियाचे पालन करू शकतात. प्रगत भक्तीमध्ये प्रगती आहे, ते सखा आणि सर्व काही समर्पण करू शकतात. याचे तात्पर्य असे की प्रामाणिक भावभक्तीमध्ये केलेले आत्मनिवेदन आहे अत्यंत दुर्मिळ असते. त्याकरता एखाद्याने भगवंताच्या इच्छेला पूर्णपणे शरण जाणे आवश्यक आहे. शरणागती सर्व धर्म पडतेचे मामेक. भगवंताची काय इच्छा आहे, शरण जायला पाहिजे. म्हणून भगवंताला मला भक्त बना, मला नमस्कार करा, मला पूजन करा, अशा वर्गाने धावायला प्राप्त. तरी भक्तीची विधी आहे. तर डायरेक्ट आपण आत्मनिवेदन म्हणजे 9वी विधी आहे. तर सर्वान कीर्तन, स्मरणम, वंदनम, दास्यम, साख्यम, अर्चनम, पादसेवनम, ही संपूर्ण 8 विधी पूर्ण केल्यानंतर 9वी विधी आत्मनिवेदन आहे. तर या पहिल्या 8 विधी पूर्ण केल्या पाहिजे. त्याच्यानंतर 9वी विधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला शक्ती प्राप्त होईल अशा प्रकारे. हा, ठीक आहे. पुढे आहे निज प्रोपराहरण, की प्रिय वस्तू भगवंताला अर्पण करणे. प्रिय वस्तू कुणाला प्रिय आहे? एक तर भगवंताला काय प्रिय आहे, आणि दुसरी आपल्याला काय प्रिय आहे. आपल्याला काय प्रिय असते? चांगले कपडे, चांगली गाडी, चांगले जे काही वस्तू आपण वापरतो, तर ती भगवंताला अर्पण केली पाहिजे. पण बरेच भक्त लोक ज्यावेळेस कपडे वगैरे आणतात, भगवंता समोर ठेवतात आणि ते घालतात, आणि भगवंताला प्रसन्न करण्यासाठी घालतात ते कपडे. घालण्याचा उद्देश काय आहे? दुसऱ्या कोण आकर्षित करायचे नाही. आजकाल लोक दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठी घालतात कपडे. पण कपडे घालण्याचा उद्देश भगवंत आकर्षित झाले पाहिजे, राधा गोपीनाथ किंवा कृष्ण आकर्षित झाले पाहिजे, हा उद्देश असला पाहिजे. आणि इतर भगवंताला वस्तूला अर्पण करणे, सर्व काही अर्पण करणे, आणि प्रिय वस्तू भगवंताला अर्पण करणे, आणि भगवंताला जी प्रिय वस्तू आहे ती भगवंताला अर्पण करणे. जे आपल्याला प्रिय आहे ते अर्पण करणे, आणि जी दुसरी भगवंताला जे प्रिय आहे ते अर्पण करणे. तर प्रसाद आपली प्रिय वस्तू अर्पण 2 प्रकार आहेत. जे मला आवडते ते, आणि जे कृष्णाला आवडते ते. तर हे 2 प्रकार आहेत, जे आपल्याला आवडतं आणि जे ते कृष्णाला जे आवडतं ते. 2 प्रकार. आपली प्रिय वस्तू भगवंताला अर्पण करायचंय, आपल्याला जे काय काय प्रिय आहे. कधी कधी भक्तांना वाटते की मला हे फार खायला आवडते, आहे की नाही. म्हणून प्रभुपाद म्हणायचे सुरुवातीला, स्त्री जी आहे आपल्या पतीला विचारायची की आपको खाने में क्या अच्छा लगता है. ते पती सांगायचा, मग ती स्त्री ती बनवायची. तर त्याच प्रकारे या ठिकाणी वर्णन आहे की ठीक आहे, आपल्याला आवडतंय, तर मग ते बनवा, भगवंताला अर्पण करा, नंतर तुम्ही खा प्रसाद रूपाने. अशा प्रकारे हॉटेलमधलं किंवा याच्यातलं बेकरीतलं आणून खायचं नाही. अशा प्रकारे कृष्णाची प्रिय वस्तू भगवंताला काय काय आवडते,
तर भगवंताला काय 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 म्हणतात, भगवंत पत्रम पुष्पम फलम तोय तर म्हणतात भगवंत. भगवंताने काही मोठी लिस्ट दिली नाही. तर भगवंत असं काय म्हणत नाही की दारू अंडे मांस म्हणजे तर भगवंताला काही आवडत नाही ते. तर भगवंताला ठीक आहे, आपला प्रिय वस्तू तर भगवंताला अर्पण केली पाहिजे. पण कृष्णाची प्रिय वस्तू काय आहे, तर कृष्णच आपल्याला बुद्धी देतील की मला काय काय आवडते, आणि भक्ती कराल त्यावेळेस ते तुम्ही बुद्धी देतील त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता भगवंताला आणि अर्पण करू शकता. श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरता सर्वतोपरी प्रयत्न करणे. तर याच्यामध्ये वर्णन होतं की श्रीमद भागवतच्या 11 मध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवला म्हणतात की हे मित्र, जर एखाद्याने स्वतःकडे सर्वात चांगली वस्तू किंवा स्वतःला सर्वात आवडणारी वस्तू मला अर्पण केली तर त्यामुळे त्याला नित्य लाभ प्राप्त होईल. सर्वात चांगली वस्तू, असं नाही की सडलेले फुलं, कोमजलेले फळं, एकदम जुने फळं, किंवा एकदम वस्त्र जुने झालेले, किंवा एकदम हे झालं, तसं नाही. भगवंताला सर्वात चांगला वापर केला पाहिजे. कधी कधी लोक मंदिरात दान देतात. काय देतात? बंद पडलेली गाडी आणि मोडक्या खुर्च्या, अशा काय काय प्रदान करतात. भगवंताला चांगलं दिलं पाहिजे अशा प्रकारे, की ज्याला काही बुद्धी नाही असा प्रकारचा मुलगा म्हणतात ठीक आहे हे काय कामाचा नाही, ह्याला घ्या तुमच्या मंदिरामध्ये. हा, पैसे पण फाटलेल्या नोटा, किंवा नोटबंदी झाली तर ते जुन्या नोटा मध्ये टाकतात. तसं नाही, तर भगवंताला चांगल्या प्रकारची वस्तू अर्पण केली पाहिजे, सर्वात चांगली. त्यामुळे त्याला नित्य लाभ प्राप्त होतो. तर चांगल्या वस्तू अर्पण नाही केलं तर एवढं काही लाभ होणार नाही, पण चांगली वस्तू भगवंताला अर्पण केली पाहिजे. तर भगवान करोडोचे मालिक आहेत अशा प्रकारे. तर हे प्रिय वस्तू भगवंताला अर्पण केली. आपल्याला प्रिय आहे आणि भगवंताला काय प्रिय आहे, तर ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. श्रीकृष्णाला संतुष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे. श्रीकृष्ण ह्या कार्याकडे प्रयत्न करत होते. महत्वाचं पुस्तक वितरण आहे. पुस्तक वितरणाद्वारे भगवंताला प्रसन्न करू शकतो अशा प्रकारे, की ह्या कार्याने भगवंत प्रसन्न होणार आहे. तरी व्यक्ती प्रसन्न होणार नाही, मी प्रसन्न होणार, पण भगवंत प्रसन्न होणार आहे. अशा प्रकारे कार्य केलं पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण संतुष्टीकर जीवनातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये आपण कसे प्रयत्न करू शकतो यासंबंधी नारद पंथाला असं म्हटलंय की वास्तविक भक्ती सेवा करणारा मनुष्य सर्व प्रकारच्या कार्यामध्ये व्यस्त असला पाहिजे. ही कार्य म्हणजे वैदिक शास्त्रात निर्दिष्ट केलेली कर्मे असेल. स्वतःच्या उपयोगाकरता केलेली कर्मे हो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भक्ताने वैदिक शास्त्रात वर्णित केलेल्या भक्तिमय सेवेतील कर्मे तर केलीच पाहिजेत, आणि त्याच वेळी आपल्या व्यावहारिक जीवनातील कर्तव्य देखील कृष्णामानुष केली पाहिजे. उदाहरणार्थ, मोठ्या कारखान्याचा मालक असणाऱ्या एखाद्या भक्ताने स्वतःकडे भौतिक संपत्तीचे फळ भगवंताच्या सेवेकरता उपयोगात आणले पाहिजे. तर कृष्णा खेळ ते अखिलेची चेष्टा म्हणजे काय? भगवंताच्या सर्वतोपरी प्रयत्न करणे अशा प्रकारे. तर वैदिक आपलं काय भक्ती तर केलीच पाहिजे. भक्ती जे करतोय भगवंताला संतुष्ट करण्यासाठी करतोय, नवविधा भक्ती. पण दुसऱ्या बरोबर सांगितलं की आपल्याला कर्म पण केलं पाहिजे. काय कर्म करतोय? एकतर भक्ती करतोय, दुसरं व्यक्ती कर्म करतोय, नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, बिझनेस करतोय, ते पण कार्य केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे काही फळ प्राप्त होतात ना, फळ म्हणजे पैसा, ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे अशा प्रकारे. अशा प्रकारे तर सेवकाने भगवंताच्या सेवेकरता उपयोगात आणले पाहिजे. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण ह्या माझ्या सेवेने कसे संतुष्ट होते हा प्रयत्न असला पाहिजे. एकतर वैदिक रूपाने सेवा आहे तनाद्वारे, किंवा धनाद्वारे सेवा आहे, किंवा दुसऱ्या मनाद्वारे पण भगवंताची सेवा आहे. आणि याद्वारे भगवंताला प्रसन्न केलं पाहिजे. पुढचं आहे 52 सर्वथा शरणागती. पूर्णपणे शरणागत होते. तर आत्मनिवेदन आणि शरणागतीमध्ये अंतर आहे याच्याकडे. तर हरिभक्ती विलास शास्त्रामध्ये शरणागतीमध्ये खाली वचन आढळते, हे प्रभू, तुम्हाला शरण आलेल्या मनुष्याला निश्चितपणे माहित असते की तो तुमचाच आहे. तो या भावनेत आपला मन, शरीर आणि वाणीद्वारे कार्य करीत असतो. असा मनुष्य दिव्य आनंदाने आस्वादन करू शकतो. नरसिंह पुराण भगवान नरसिंहदेव म्हणतात, जो कोणी माझी प्रार्थना करून माझ्या आश्रयाखाली येतो तो माझा आश्रित होतो आणि त्या सर्व संकटापासून संरक्षण देतो. सर्वथा शरणागती सर्व धर्म प्रत्येच्या मामेकम शरणमध्ये अहम तर स्वल्पापिबा मोक्ष ईशानी मासुच. तर हे आत्मनिवेदन याच्यापेक्षा वेगळं आहे. सर्वथा शरणागती थोडा सारखं आहे, पण पूर्ण रूपाने शरणागती अशा प्रकारे की माझ्या शरणा म्हणून नरसिंहपुराण नरसिंह म्हणतात की जो कोणी मला शरण येतो त्याला सर्व संकटापासून मी संरक्षण देतो. सर्व धर्म प्रत्येच्या मामेक शरणामध्ये अहम तर स्वल्पापिबा मोक्ष ईशानी मासुच. आणि ही सर्वता शरणागती आहे. कुठल्या प्रकारचा मनामध्ये संकोच न करता भगवंताची सेवा करणे किंवा शरणागत होणे. आणि 53 आहे आजचा हे शेवटचा अंग आहे. तदीयानाम सेवनम. तुळशी सेवा फार महत्वपूर्ण आहे.
तुळशी सारख्या पवित्र वृक्षाची सेवा करणे. तुळशी सारख्या पवित्र वृक्षाची सेवा करणे. तुळशी सेवा फार महत्त्वाची आहे. तर स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. स्कंद पुराणात तुळशीची खालीलप्रमाणे स्तुती करण्यात आलेली आहे. वृक्ष पापांच्या राशी त्वरित नष्ट करू शकणाऱ्या तुळशीला मी नम्र वंदन करतो. या वर्षाचे केवळ दर्शन किंवा स्पर्श करून आपण सर्व प्रकारच्या क्लेशातून आणि रोगापासून मुक्त होऊ शकतो. तुळशीला थोडेसे पाणी अर्पण करून नमस्कार करून एखादा मनुष्य यमपुढे जाण्याच्या क्लेशापासून अथवा भयापासून मुक्त होऊ शकतो. जर एखाद्याने कुठेतरी तुळशीचे झाड लावले तर तो निश्चितच भगवान श्रीकृष्णाचा भक्त होतो. पण ज्यावेळी भक्तिभावाने तुळशीची पाने भगवान श्रीकृष्ण चरणकमला अर्पण करतो त्यावेळी त्याच्या अंतःकरणात भगवत प्रेमाचा पूर्ण विकास होतो. भारतामध्ये सर्व हिंदू मग ते वैष्णव संप्रदायाचे नसले तरी तुळशीच्या झाडाची विशेष काळजी घेतात. ज्या ठिकाणी तुळशीच्या रोपाचे संगोपन करणे अतिशय कठीण असते अशा अगदी मोठमोठ्या शहरात देखील लोक तुळशी लावतात आणि तिला पाणी घालून प्रणाम करतात. कारण तुळशीची पूजा भक्तिमय सेवेचे एक अतिशय महत्वपूर्ण अंग आहे. तुळशी सेवा 64 अंगामध्ये वर्णन आहे. तुळशीची सेवा केल्याने पण भगवंताची भक्ती करू शकतो. स्कंद पुराणात तुळशी विषयाचे म्हटले की तुळशी सर्व प्रकारे मंगलदायी असते. तिचे दर्शन, स्पर्श, स्मरण, प्रार्थना, प्रणाम, श्रवण आणि केवळ झाड लावल्याने सर्व काही मंगलदायी होत असते. जो कोणी या वर सांगितलेल्या प्रकारे तुळशीचा संपर्क घेतो तो वैकुंठ लोकात नित्यवास करतो. त्याला भक्तिशास्त्री, भक्तिविभव, पठण पाठन, यजन काही करायची गरज नाही. केवळ तुळशीची सेवा केल्याने त्याला भगवंताच्या धामाची प्राप्ती होते. तर ही तुळशी सेवेचं हे काय आहे महत्व आहे. तर म्हणून तुळशीच्या पवित्र तुळशीची सेवा करणे भगवंताचा भक्त बनतो. राधा आणि सखी वृंदावन देवीची विस्तार आहे संपूर्ण. आणि तुळशी देवी काय आहे राधा राणीची तिची सखीची वृंदादेवी आहे आणि वृंदादेवीचे विस्तार कोण आहे तुळशी महाराणी. तर तुळशी 24 तास भगवंताच्या चरणावर असते. 24 तास. लक्ष्मी देवीला पण एवढी संधी प्राप्त होत नाही. तुळशीला 24 तास असते. म्हणून तुळशी नसेल तर लाकडाने पण स्पर्श करू शकतो भोगाला. तुळशीच्या लाकडाने स्पर्श केला तरी तुळशी शुद्ध होईल. म्हणून विदेशामध्ये तुळशी नसते कारण थंड वातावरण असतं, त्याला प्रकाश लागतो. पण त्या ठिकाणी तुळशीचे लाकडं असतात, त्या लाकडाच्या भोगाला स्पर्श करतात होते. पुढे तुळशी प्रणाम मंत्र आहे. वृंदाय तुळशी देवाय प्रियाय केशवच्च विष्णू भक्ती प्रतिदेव म्हणून. तुळशी परिक्रमा प्रार्थना आहे. याने कानेचे पापा आणि ब्रह्महत्या. तुळशीला परिक्रमा केल्याने ब्रह्महत्येचं पाप आपण मुक्त होऊ शकतो. आपण ब्रह्महत्येचं पाप छोटं मोठं पाप नाही, तर एवढी महिमा आहे. नंतर तुळशी तोडण्याचा पण मंत्र आहे. मातस तुळशी गोविंद हृदयानंदकारिणी नारायण असे पूर्णार्थ चिनोमी तव नमोस्तुते. तुळशी तोडताना पण मंत्र बोलला पाहिजे. अशा प्रकारे पद्मपुराणामध्ये वर्णन आहे की तुळशीची महिमा आहे. कृष्ण जीवनी आहे, कृष्णाला फार प्रिय आहे. नंदिनी आहे, पुष्पसार आहे. सर्व पुष्पामध्ये तुळशीचं पुष्प किंवा पान सर्वात श्रेष्ठ आहे. तुळशी पुष्प म्हणजे मंजिरी असते, सर्वात श्रेष्ठ आहे. पुष्पसार तुळशी. विश्वपावनी, संपूर्ण विश्वाचा उद्धार करू शकते. विश्वपूजिता, संपूर्ण विश्वामध्ये पूजेचे एकमेव आहे तुळशी. आणि वृंदावनी. अशा प्रकारे तुळशीची महिमा आहे की कशा प्रकारे तुळशी केवळ भगवंताची कृपा आपण प्राप्त करू शकतो आणि वैकुंठामध्ये जाऊ शकतो. म्हणून कृपा म्हणतात की भारतामध्ये जे आहे सर्व घरांच्या घरी, हिंदूच्या घरी तुळशी असते, वृक्ष असतो आणि रोज प्रणाम करतात, पाणी घालतात. पण आम्हाला हे पहिलं माहित नव्हतं, पण इस्कॉनमध्ये आल्यानंतर समजलं तुळशीची माहिती. आम्ही तर म्हणतो साधारण झाड आहे, पण कधी पाणी काढून आम्ही कधी अर्पण केलं नाही, काही केलं नाही. तर अशा प्रकारे ही तुळशीची महिमा आहे. तर केवळ तुळशीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने हे फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं. पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. कृष्ण जीवनी नंदिनी पुष्पसार तुळशी विश्वपाने विश्वपूजिता वृंदावनी. तर अशा प्रकारे हे त्याचं हे महिमा आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे आहे आजचा अध्याय क्रमांक 10 आणि 11 आपण हे चर्चा केली. तर आता जे कोणाचे काही प्रश्न वगैरे शंका समाधान असेल तर तीन कमीत कमी. तर कसं करायचं रे, अनमूट करायचं लोकांना. हा हरे कृष्णा. विद्यार्थी धर्माधिकारी माझा विचारा, प्रश्न आता.
विचारा प्रश्न, अनमोड करून हरे प्रश्न विचारू कृष्ण. शकता. विचारा. हा, शरणागतीचे 6 विधी कोणते आहेत प्रभूजी? अनुकूलित संकल्प, प्रतिकूल वर्जनम, रक्षसी विश्वासो, गोप्तोत्तरे वर्णम यथा. आपण सांगितलं त्यामध्ये वर्णन करायचं आहे. हा, अनुकूलित संकल्प, हम्म. भक्तीसाठी जे अनुकूल आहे त्यांना स्वीकार करायचा आहे, प्रतिकूल आहे त्याचा त्याग करायचा आहे. रक्षसी इति विश्वासो, तुमच्या नोट्स मध्ये दिलेला आहे, नोट्स मध्ये आहे ना, या ठिकाणी दिलेला आहे, नोट्स मध्ये संपूर्ण हा, नोट्स संपूर्ण हरिभक्ती विलासा हे आहे. आणि श्रीमद हा, भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकामध्ये पण त्याचा उल्लेख केलेला आहे हरिभक्ती विलासा. शरणागती सर्व धर्माचा त्याच्यामध्ये. तर संपूर्ण शरणागती 6 विधी आहे संपूर्ण. आणि कोणाला काय प्रश्न आहे? सुजाता गुरु माताजी काय प्रश्न होता तुमचा, विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, रागानुगा भक्ती आणि सख्यभाव एक आहे का? काय काय रागानुगा भक्ती आणि सख्यभाव दोन्ही एकच आहे की त्याच्यामध्ये फरक आहे? आणि एकच आहे, सख्य भावामध्येच आहे ते. रागानुगमध्ये भगवंताबद्दल सहज प्रेम आहे त्यांना, अशा प्रकारे. रागानुग भक्तीबद्दल आपण पुढच्या अध्यायात येणार आहे. तसे भगवंताबद्दल सहज प्रेम आहे ते म्हणजे रागानुग भक्ती आहे. तर विस्तारित रूपामध्ये आपण अध्याय क्रमांक 17-18 मध्ये आपण चर्चा करणार आहोत, 16-17 ठीक आहे. आता आपला अटेंडन्स घेऊया आणि त्याच्यानंतर हरे कृष्ण.